नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक निखिल स्वामी, स्वामी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्ट होत्या, "सर एफ-एमबद्दल, थेअरीबद्दल काहीतरी इम्पोर्टंट सांगा. एफ-एमचा पेपर पॅटर्न कसा असतो सर? एफ-एमला कोणते क्वेश्चन शुअर शॉर्ट येत असतात? आणि एफ-एमला कुठल्या क्वेश्चनला कुठला क्वेश्चन ऑर असतो सर? हे सर्व माहिती द्या सर. आणि प्लीज सर थेअरीसाठी लवकर व्हिडिओ टाका, व्हिडिओ टाका, व्हिडिओ टाका." असे खूप रिक्वेस्ट होते. त्या रिक्वेस्टला मान ठेवून आपण आज ह्या पूर्ण विषयाबद्दल डिस्कशन करणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी अनाउन्समेंट आहे. आपण 5वी-6वी जे विद्यार्थी असतात, नवोदय आणि सैनिक स्कूल, जवाहर नवोदय विद्यालयासाठी असतील, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल असेल, सैनिकी स्कूल असतील, याच्यासाठी प्रिपरेशन करण्यासाठी खूप पालक इच्छुक असतात. आपल्या मुलांना काहीतरी फाउंडेशन पक्का करून त्याचं आपण बेसिक सर्व जनरल नॉलेज असेल, पूर्ण जगाबद्दल काय चाललंय, काय नाही, हे सर्व कॉम्पिटिटिव्ह युगामध्ये त्यांना प्रिपेअर करण्याची खूप इच्छा असते. बट त्यांना राईट प्लॅटफॉर्म भेटत नसतो. तर ते राईट प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि आपण ह्या येत्या जूनपासून हे नवोदय असतील किंवा सैनिकी स्कूल असतील याचे टोटली ऑनलाईन क्लासेस घेऊन येतो आहे. आपल्या घरी बसल्या-बसल्या तुम्ही हे सर्व क्लासेस करू शकता. फक्त आणि फक्त नॉमिनल कॉस्टमध्ये. आपल्याला काहीच करायचं नाही. आता हे मी तुम्हाला काय सांगतोय, तर मला तुमच्याकडनं काय करायचं आहे, तुम्ही पालक असाल, तुम्ही विद्यार्थी असाल, तुम्ही भाऊ-बहीण असाल कोणाची तरी, तर ज्यांना हे रिलेव्हंट आहे, त्या लोकांनी फक्त आपली एकच मदत करायची की त्यांच्यापर्यंत आपल्याला हे पोहोचवायचं आहे. त्यांना सांगायचं आहे की बाबा हे स्वामी अकॅडमी ऑनलाईन क्लासेस आहेत. घरी बसल्या क्वालिटी एज्युकेशन्स आपल्याला देत आहेत आणि आपला पाया पक्का करण्यासाठी ते मदत करतात. आणि हायली एक्सपर्ट टीम आहे आपल्याकडे. पूर्ण एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी हे केलेले अनुभवी आपल्याकडे स्टाफ आहे आणि हे आपल्याला घरी बसल्या आपल्याला ऑनलाईन मोडमध्ये पूर्ण स्मार्ट बोर्ड थ्रू आपल्याला हे टीचिंग देणार आहेत. फक्त काय करायचं आहे, एक डेडिकेटेड हेल्पलाईन नंबर आपण त्यांच्यासाठी केलेला आहे. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल 8180088823. हा नंबर आहे, डेडिकेटेड त्यांच्यासाठी आपण क्रिएट केलेला आहे. फक्त हा नंबर आणि हा मेसेज त्यांना पोहोचवा. एवढी आपल्याला मदत झाली तर खूप आपले आभार होणार आहेत. आणि हे आपण आपल्याला सर्वांना बेनिफिट देण्याच्या उद्देशानेच करत आहोत. क्वालिटी एज्युकेशन इज द प्रायमरी थिंग विच वी वांट टू ऑफर यू ॲट द बेस्ट ऑफ द बेस्ट प्राइसेस. ठीक आहे. तर थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि असेच आपल्या विद्यार्थ्यांना सबस्क्राईब करा, जेणेकरून त्यांना ह्या एफ-एम लेक्चरचा फायदा होईल. आणि लवकरात लवकर हे सबस्क्राईबचं बटन दाबा आणि शेअर करा आपल्या रिलेव्हंट विद्यार्थी मित्रांना आणि पालकांना, जे की त्यांना फायदा होईल आपल्याला ह्या लेक्चर्सचा. तर थँक्यू व्हेरी मच. भेटूया आपण सेशनमध्ये. हे सेशनमध्ये सर्व डिस्कशन आपण स्टेप बाय स्टेप करूया. तर धन्यवाद. थँक्यू. तर बघा विद्यार्थ्यांनो, आज आपण फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये थेरी पार्ट जो आहे ना, तो कव्हर करणार आहे. आपण ऑलरेडी सर्व न्यूमेरिकल्स कव्हर केले आहेत एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने. 95% आपण ऑल न्यूमेरिकल्स कव्हर केलेले आहेत. त्यामध्ये कुणाला काही प्रॉब्लेम असेल, एनी टाईम माझ्याशी तुम्ही कनेक्ट करू शकता टिल एक्झाम आणि तुमचे सर्व डाऊट्स सॉल्व्ह केले जातील. तर आजच्या ह्या सेशनमध्ये आपण एफ-एमबद्दल थेरी बघूया. ऑलरेडी थेरी मी तुम्हाला शेअर केली पी-डी-एफ आणि ते क्रक्स आहे बरं का. तेवढंच केलं तरी चालतं, त्याच्या पलीकडे काही करण्याची गरज नाही. त्याच्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स इन्क्लूड आहेत आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडून अदर कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ते सुद्धा आपण ह्या पर्टिक्युलर थेअरी पी-डी-एफमध्ये आपण इन्क्लूड केलेले आहेत. आणि तुमचं काम काय, हे थेअरी असं गोटून पेलं पाहिजे या पर्टिक्युलर पी-डी-एफला. तुम्हाला बाकी काहीच करण्याची गरज नाही. 100% भरोसा ठेवून हे थेअरीची पी-डी-एफ करा. बाकी काही करण्याची गरज नाहीये. आणि सर्व क्वेश्चन्स तुम्ही याच्यातनं अटेम्प्ट करू शकता. जे काही तुम्हाला येणार आहेत 5 मार्कर, 10 मार्कर क्वेश्चन थेअरीसाठी. 10 मार्करला तर आपल्याला न्यूमेरिकल्स येणार आहेत. फक्त येणारच आहेत आपल्याला थेअरी 5 मार्क्ससाठी. तर 5 मार्क्ससाठी मी जे दिलंय ते मोर दॅन इनफ आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा थेअरी आपण कुठल्या-कुठल्या पार्टला येते ते बघूया. चला क्वेश्चन नंबर 1 मध्ये तुम्हाला टोटल ऑल 8 एम-सी-क्यूज येतात. ठीक आहे. 8 एम-सी-क्यूज येतात. हे लॉजिकवरती आहेत. थेअरी जे वाचली तुम्ही त्यावरनं तुम्ही हे 100% सॉल्व्ह करू शकता. देन सेकंड जो पार्ट आहे तुमचा, हे सेकंड पार्ट 5 मार्करला तुम्हाला काय येणार आहे, हे 3 ते 4 तुम्हाला याच्यातले कुठलेही 2 अटेम्प्ट करायचे आहेत. 5 मार्करला हे तुम्हाला थेअरी येणार आहे. तर एवढा 2च पार्ट तुमचा हा थेअरीचा आहे. पहिला तर 100% एम-सी-क्यूचा आहे आणि ते तुम्ही एनी 8 मधले 5 कसेही सॉल्व्ह करू शकता. आणि हे याच्यातले 2 कुठलेही सॉल्व्ह करायचं तुमचं हे टार्गेट आहे आणि 100% ह्या पी-डी-एफमधनं मी जे दिले त्यातनं कव्हर करू शकता. राहिला प्रश्न क्वेश्चन नंबर 3. हे रेशोवरती 100% येतं. रेशोला काय करायचंय तुम्हाला 100% जे मी पी-डी-एफ दिले आणि जे प्रिव्हियस इयरमध्ये बघा हे असे तुम्हाला दिसतात करंट रेशो, क्विक रेशो. हे जे प्रिव्हियस 5 वर्षाचे जे आहेत तुम्हाला, ते मी तुम्हाला ऑलरेडी प्रिव्हियस इयरचे पेपर शेअर केले आहेत. त्याच्यातनं हे फाइंड आउट करा, की बाबा कोणते कॉमन आहेत. जसं करंट रेशो
करंट रेशो, क्विक रेशो, लिक्विड रेशो हे मल्टिपल टाइम्स विचारलेले आहेत तुम्हाला. असे कॉमन थीम्स फाइंड आउट करा, जे की मी ऑलरेडी तुम्हाला PDF शेअर केले त्याच्यात पण आहे. जर एखादा मिस आउट झालेला असेल तर तुमचं काम काय आहे, क्रॉस व्हेरिफाय करणं गरजेचं आहे. क्रॉस व्हेरिफाय करा आणि त्यातले बेसिक जे येणार आहेत, दरवर्षी करंट रेशो येतो, तुमचा प्रोप्रायटरी रेशो येतो, डेट टू इक्विटी येतो. असे 3 ते 4 क्वेश्चन्स म्हणजे 3 ते 4 पॉइंट्स जे आहेत तुम्हाला हे 100% येतात. याचे तुम्ही व्यवस्थित फॉर्म्युला त्याच्यामध्ये सब फॉर्म्युला जो असतो ते व्यवस्थित त्याचे इंटरप्रिटेशन कशाप्रकारे केलं जातं, हाय असलेलं चांगलं असतं का लो असलेलं चांगलं असतं. लेटेस्ट मी काल रेशोचा एक व्हिडिओ टाकलाय. त्या व्हिडिओमध्ये पण मी एक्सप्लेन केलं एक चार्ट. त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही व्यवस्थित त्याला रीड करा आणि एक्सप्लेन करू शकता तुम्ही रेशो. आता समजा रेशोला तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन पण रेशोचा आला, आता सेकंड क्वेश्चन पण रेशोचा आला, तर तुम्हाला ऑप्शनच नाहीये ना दुसरं सॉल्व्ह करायचं. रेशो तुम्हाला 100% सॉल्व्ह करावं लागणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला प्रिपेअर राहा. एवढं सर्व करायची गरज नाही. 25 फॉर्म्युले जर लक्षात राहत नाहीत, तर त्याच्यासाठी ट्रिक आहे. लास्ट इयरचे कुठलेही 5 तुम्हाला पेपर मी शेअर केलेत ऑलरेडी. त्याच्यातले 5 न्यूमेरिकल्स कॉमन फाइंड आउट करा, जे विचारलेले आहेत आणि त्याच्यावरती तुम्ही व्यवस्थित त्याचे फॉर्म्युले 5-6 फॉर्म्युले रीड करून जा आणि ते 100% तुम्हाला त्यातले 2 ते 3 येऊ शकतात. चला देन क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला पेबॅक पिरियड येतो, NPV येतो, प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स येतो. व्हेरी सिंपल, हे आपण ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. त्यानंतर तुमचा हे IRRचा भाग येतो. IRRमध्ये बऱ्याच जणांना क्वेरीज आहेत, की सर हे 10% दिलेलं असतं कधी, कधी नाही दिलं. बघा आपल्याला 100% पेपरला जो आहे ना, हे पर्सेंटेज 1% दिलं जातं. आता IRRचा मेन फंडा काय बघा, तुम्ही जे NPV काढताय नेट प्रेझेंट व्हॅल्यू, ते नेट प्रेझेंट व्हॅल्यू तुमची 0 असायला पाहिजे. म्हणजे 0 जर असेल तर तुमचं आन्सर काय सॅटिस्फाय होणार आहे. निगेटिव्ह असेल तर चालतं, बट 0 पर्यंत घेऊन जायला पाहिजे. तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट करता, समजा एका बिझनेसमध्ये ₹1,00,000 इन्व्हेस्ट केले. आता तुम्हाला ₹1,00,000 हे केव्हा 0 होतील, त्या पर्टिक्युलर पिरियडला किती टक्के रेट ऑफ रिटर्न आहे, त्या सिच्युएशनला आपण काय म्हणतो, IRR म्हणतो. तर बेसिकली तुमची इन्व्हेस्टमेंट असं करायचं आहे, की तुम्हाला 0 पर्यंत घेऊन जायचं आहे किंवा निगेटिव्ह पर्यंत घेऊन जायचे. असे तुम्हाला हे एक 10% दिलेला असतो, 15% दिलेला असतो. एकतर त्याला बघा तुमचं पहिले सुरू आले समजा ₹1,000 आले. NPV म्हणजे हे पॉझिटिव्ह 1,000 आहे. आपल्याला काय पाहिजे, निगेटिव्ह पाहिजे. म्हणजे आता इथे 10% तुम्हाला 1,000 आले. म्हणजे तुम्ही 9% लॉजिक लावा, की 9% हे किती येणार आहे बघा. मायनसमध्ये येणार आहे का 0 येणार आहे चेक करा. किंवा 11% केलं तर हे 1,000चं तुमचा 900 कधी होईल, 800 कधी होईल, 700 कधी होईल. म्हणजे हे रिव्हर्स गतीमध्ये आपण 0 पर्यंत कुठेपर्यंत जाणार आहोत. म्हणजे प्लस केल्यानंतर जाणार आहे का मायनस केल्यानंतर जाणार आहे, ते आपल्याला फाइंड आउट करून IRRची सेकंड व्हॅल्यू अझ्युम करायची असते. हे मी ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. देन तुम्हाला त्याच्या ऑरमध्ये येतो WACCचा क्वेश्चन. व्हेरी इम्पॉर्टंट WACC. 100% तुम्हाला WACC येत असतो. आणि क्वेश्चन नंबर 5 मध्ये तुम्हाला हे वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट. वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट 101% तुम्हाला येणार आहे क्वेश्चन. तुम्हाला कधी मंथ्स दिलं जातं, कधी वीक्स दिलं जातं. वीक्स जर दिले तर ते सांगतात, ते अझ्युम करा की वर्षामध्ये 50 वीक आहेत. जर असं नाही दिलं तर बाय डिफॉल्ट एका वर्षामध्ये 52 आठवडे असतात. एवढं लक्षात ठेवा, 52 आठवडे घ्यायचं आपल्याला. देन समजा कधी-कधी तुम्हाला वीक्स प्लस मंथ्स देतं. म्हणजे काय व्हॅल्यूज मंथ्समध्ये दिलेत, काय व्हॅल्यूज बघा वीक्समध्ये देतं. तर त्यावरनं बघायचं मॅक्सिमम व्हॅल्यू कशामध्ये दिलेत, मंथमध्ये दिलेत, तर ह्या वीक्सला पण आपण मंथमध्ये कन्व्हर्जन करू शकतो. किंवा जर मॅक्सिमम व्हॅल्यूज तुम्हाला वीक्समध्ये दिल्यात आणि एकच व्हॅल्यू तुम्हाला मंथमध्ये दिले, तर त्यावेळेस काय करायचं आहे, ह्या एका व्हॅल्यूला तुम्हाला वीकमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. आणि असं तुम्हाला एक बॅलन्स स्टेट घेऊन यायचं आहे, की एकतर मंथ नाहीतर मंथ, नाहीतर वीक नंतर वीक. असं करून तुम्हाला हे वर्किंग कॅपिटलचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. आणि मेजर डाऊट बऱ्याच विद्यार्थ्यांचा आहे, की बाबा वर्किंग कॅपिटलमध्ये सर जे आपण डेटर्स घेतो, डेटर्स कोण असतात बघा आपले. डेटर्स म्हणजे आपण ज्याला माल विकतोय. कुणाला विकतोय माल? आपल्या कस्टमरला माल आपण विकतोय. तर कस्टमरला माल आपण कॉस्ट ऑफ प्रोडक्शनवरती, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे समजा मला एका प्रॉडक्टचे ₹100. तर मी ₹100 बनवलं आहे, म्हणजे मी ॲक्चुअली पैसे घातलोय ₹100. तर मी आपल्या कस्टमरला ₹100 विकतो का सांगा बरं? कॉमन सेन्स आहे तुमचा, कॉमन सेन्स आहे. ₹100 विकतो का? नाही विकत ना. तुम्ही त्यावरती तुमचा प्रॉफिट मार्जिन जोडणारच ना. 100% तुमचं 10% असेल, 20 असेल, 30 असेल, काही तुमचं प्रॉफिट मार्जिन असेल. समजा 20% आहे. तर ₹20 ॲड करून तुम्ही हे ₹120 तुमचा प्रॉडक्ट विकणार आहात.
त्यामुळे ऑल्वेज, ऑल्वेज, ऑल्वेज डेटर्स हे आपले सेलिंग प्राइसवरतीच आपण घेतो. बघा बऱ्याच पुस्तकामध्ये ठाकूर असेल, निराली असेल, डेटर्स ते काय केले टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन्सवरती घेतलेत. कसं हो शक्य आहे हो? टोटल तुम्ही बनवता बिझनेस कशासाठी करताय तुम्ही? प्रॉफिट करण्यासाठी बिझनेस करताय ना? का आपण जे घातलोय तेच काढायला बिझनेस करताय आपण? नाही करत. तर ऑल्वेज त्याच्यामध्ये प्रॉफिट जोडून जे सेलिंग प्राइस असते त्याच्यावरतीच फक्त डेटर्स घ्यायचे. फिनिश गुड जे असतात टोटल गोडाऊनमध्ये माल पडलेला आहे आपला, आपण विकला नाही ना आणखी, तर ते टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शनवरती आपण घेतो. एवढा बेसिक डाउट आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कॉल येतात, "सर पुस्तकामध्ये डेटर्सला हे सर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन घेतलंय, तर आम्ही कुठलं घ्यायला पाहिजे? सेलिंग प्राइस घ्यायला पाहिजे की कॉस्ट ऑफ प्रोडक्शन घ्यायला पाहिजे?" मी वारंवार सांगतो तुम्हाला, हे ऑल्वेज डेटर्स हे सेलिंग प्राइसवरतीच असतात. कुठल्याही बुकमध्ये जा तुम्ही, हे तुम्हाला जर चुकीचं सापडलं, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन सापडलं, तर त्या बुकला तुम्ही हे रॉंग आहे असं घोषित करू शकता डायरेक्टली बरं का. काहीही लॉजिक नाही, बेसिक लॉजिक आहे. आपलं जनरल डे टू डे फंक्शनचं लॉजिक लावून तुम्हाला सेलिंग प्राइस घ्यायचं आहे. आणि हे वर्किंग कॅपिटलचं 100% क्वेश्चन येणार आहे. बघा एक क्रक्समध्ये सांगतो, काय-काय व्हेरी इम्पोर्टंट आहे पेपरला. सगळ्यात पहिलं वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट 100% 10 मार्क्सला तुम्हाला येणार आहे. त्यानंतर तुम्हाला जे आहे ना WACC 100% 10 मार्क्सला येणार आहे. त्यानंतर रेशोचा जो प्रॉब्लेम आहे 101% रेशो तुम्हाला 10 मार्क्सला येणारच आहे. त्यानंतर 100% थेअरी जे पी-डी-एफ आहे तेवढंच करा. थेअरी तुम्हाला 10 मार्क्सची येणारच आहे. राहिला प्रश्नाचा सर आणखी एक कुठला क्वेश्चन आहे? बघा आणखी एक क्वेश्चन आहे पेबॅक पिरियड, एन-पी-व्ही अँड प्रॉफिटॅबिलिटी इंडेक्स. बघा ज्यांना टाईम नाही, ज्यांना सर सर्व करायला माझ्याकडे आता टाईम नाही, मी बरेच लेक्चर मिस केले. आता मी लास्ट मोमेंटला काय करू का? सांगा. तर वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट करा, WACC करा, रेशोचे मी सांगितले तसे 5-6 फॉर्म्युलेज करून जा आणि मी जे पी-डी-एफ दिले तुम्हाला रेशोची, ते रेशोची पी-डी-एफ व्यवस्थित रीड करून जा आणि त्याच्यातले 5 ते 6 फॉर्म्युले बाय हार्ट रीड करून जा. म्हणजे रट्टा मारून जा तुम्ही तेवढे फॉर्म्युलेज. देन थिअरी आपली आहे याला ॲट 3 टाइम्स रीड करा. थिअरीला काय करा ॲट 3 टाइम्स रीड करा. त्यानंतर हे पेबॅक पिरियडचा व्हेरी ईझी क्वेशन्स आहे. ते पण करून जा. एवढे जर तुम्ही 5 प्रॉब्लेम केले WACC, WCR, पेबॅक पिरियड आणि एन-पी-व्ही आणि रेशो एवढे करून जा. तुम्हाला एनी हाऊ कंडिशनमध्ये तुम्ही यातले तुम्हाला 2 कसल्याही कंडिशनमध्ये काहीही येऊ द्या. कुठला कोरोना येऊ द्या ना, कुठलं जग इकडलं-तिकडं होऊ द्या. ह्या 4 मधले 2 येणारच आहेत बघा. 2 येणार आहेत. परफेक्टली केलत तुम्ही 20 मार्क्स तुमचे फिक्स आहेत. समजा तुम्ही काहीतरी बारीक-सारीक गोष्टी देअरफॉर, आन्सर हे लिहायचं विसरलं तरी 8 मार्क तुम्हाला कशाही प्रकारे न्यूमेरिकलमध्ये भेटून जातात. 8 गुणिले 2 16 मार्क. आता हे थिअरीमध्ये 10 मार्काचं तुम्ही लिहून आलात, तर तुम्हाला काहीही लिहिलात तुम्ही इर्रिलेव्हंट तरी तुम्ही व्यवस्थित 1-1.5 पेज जर लिहिलं, तर तुम्हाला 2-2 मार्क्स भेटणार आहेत. तुम्हाला पाहिजे किती? 20 मार्क पाहिजे थिअरीसाठी. हे वरती 16 तुम्ही प्रॉब्लेमवरती थिअरीला 2-2 मार्क लिहिले. हे 20 मार्क झाले आणि एम-सी-क्यू तुमचा ॲडेड ॲडव्हांटेज आहे. तुम्ही ऑन द स्पॉट मोमेंटवरती लक्षात पण नाही आलं, तर एकमेकाला तुमच्या क्लासमध्ये तुम्ही विचारून काहीतरी ते ॲडजस्ट करू शकता. ही तुमच्याकडे पॉवर आहे तेवढी, की बाबा तुम्ही लास्ट मोमेंटला एम-सी-क्यूज कशाही वेने अरेंज करता, की बाबा मला सांग एम-सी-क्यू पहिल्याचं 2 आहे, तिसऱ्याचे 4 आहे. असं करून तुम्ही ॲडजस्ट करता त्याच्याबद्दल मला काही शंका नाहीये. बट बाकीचे जे ह्याच्यामध्ये आहे ते हे करून जा. म्हणजे एम-सी-क्यूचे पण तुम्ही 5 मार्क्स जरी व्यवस्थित लिहिले, 3 एम-सी-क्यू झाले, 2 एम-सी-क्यू झाले, तरी तुमचे झाले. इथे 25 मार्क्स तुमचे रेडी झालेले आहेत. म्हणजे तुमचं एफ-एम इझिली क्लिअर आहे. सर्वांचा क्लिअर आहे आजच्या घडीला. फक्त व्यवस्थित स्वतःवरती विश्वास ठेवा, प्रॅक्टिस करा, होऊन जाईल. तर हे इम्पोर्टन्स पॉइंट्स झालेत आपले. हे कव्हर करायचे आहेत तुम्हाला काहीही करून. याच्यामध्ये काही डाउट्स आहे? कोणाला काही डाउट्स आहे का विचारा. इथपर्यंत काही डाउट्स आहे का? पेपर काय करायचं, काय नाही. आता मी नेक्स्ट स्टेप सांगणार आहे, की तुम्हाला पेपर कसा अटेम्प्ट करायचा. पेपर कसा अटेम्प्ट करायचा ते सांगणार आहे. त्याच्या अगोदर तुम्ही सांगा, की सर काही जनरल डाउट्स वगैरे काय आहेत का तुम्हाला तुमच्या मनामध्ये, की आतापर्यंत तुम्ही काही लेक्चर्स अटेंड केलेत, काय केलेत? काही एनी काइंड ऑफ डाउट असेल तर विचारा. आता आपल्याला पेपर कसा अटेम्प्ट करायचा बघा. सगळ्यात पहिलं तुम्हाला काय करायचं पेपर अटेम्प्ट करण्यासाठी मी याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ पण घेऊन येणार आहे. YouTubeवरती तुम्हाला भेटून जाईल पेपर अटेम्प्टचा. बघा बेसिकली पेपर अटेम्प्ट करत असताना गो विथ सिक्वेन्स. बघा एक्झामिनरच्या डोक्याला त्रास द्यायचा नाही तुम्हाला, की पहिलं काय करतात विद्यार्थी क्वेश्चन नंबर 5 अटेम्प्ट करतात. देन क्वेश्चन नंबर 2 अटेम्प्ट करतात. देन क्वेश्चन नंबर 4 अटेम्प्ट करतात. देन क्वेश्चन नंबर 1 अटेम्प्ट करतात. देन क्वेश्चन नंबर 3 अटेम्प्ट करतात. बघा आता एक्झामिनरची सायकॉलॉजी कशी असते, डेली त्याला 40-50 पेपर सॉल्व्ह करायचे असतात. 40 ते 50 पेपर सॉल्व्ह करत असताना तुम्ही त्याला पेपर चेक करायला लावता. म्हणजे आता त्याला काही सिक्वेन्स त्याला पेपर पाठ झालेला आहे. क्वेश्चन नंबर 1 मध्ये हे आहे, 1 मध्ये एचा जो एम-सी-क्यू आहे, त्याच्या डोक्यामध्ये सिक्वेन्स क्रिएट झालेला आहे. तो बार-बार रीड करून काय झालंय, सिक्वेन्स क्रिएट
झालेलं आहे, की बाबा पहिल्याचे हे क्वेश्चन आहे, पहिल्यामध्ये रेशो आलेला आहे, दुसऱ्यामध्ये वर्किंग कॅपिटल आले, तिसऱ्यामध्ये पेबॅक पिरियड आले. असं त्याच्या डोक्यामध्ये एक बाय डिफॉल्ट बॅक एंड मेमरी त्याची क्रिएट झालेली आहे. आता तुम्ही असं जर सॉल्व्ह केलं, तर त्याची बॅक एंड मेमरीला तुम्ही काय करताय, चॅलेंज करताय. बॅक एंड मेमरीला चॅलेंज करताय म्हणजे काय करताय, त्याला म्हणजे परत क्वेश्चन पेपर उचलून बघायला लागतं, की बाबा क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय आहे. तर तो बघणार, पेपर तुमच्यासाठी बघणार. जर समजा तुम्ही त्याच्यात रॉंग केलं, तर तो काहीच विचार करणार नाही. तुम्ही त्याला त्रास दिला ना, तो फ्लोमध्ये तुम्हाला 2 मार्क देणार होता. बट तुम्ही त्याला त्रास दिला ना, तो डायरेक्ट 0 देऊन देतो. म्हणजे तुम्हाला तो विचारच करत नाही. कारण त्याला 50 पेपर चेक करायचे. त्याच्याकडे टाईम असतो 5 घंटे. 5 घंट्यामध्ये 50 पेपर म्हणजे बघा लावा टाईम. 10 मिनिटाला 1 पेपर चेक करायचा त्याला. तर ह्या सिच्युएशनमध्ये पूर्ण पेपर 50 मार्काचा त्याला रीड करणं पॉसिबल नाहीये आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर त्रास दिला डोक्याला त्याच्या, तर तो मग तुम्हाला मार्क 2 द्यायचे, तो 0च देऊन जाणार. अशा प्रकारे काय करायचं, गो विथ सिक्वेन्स. क्वेशन नंबर 1, क्वेशन नंबर 2, क्वेशन नंबर 3, क्वेशन नंबर 4, क्वेशन नंबर 5 हे सिक्वेन्स तुम्हाला क्रिएट करायचे आहे. आता सर तुम्ही म्हणाल, की "सर मला क्वेशन नंबर 1 मधला येत नाहीये. मी त्याला ब्रेकमध्ये ठेवतोय. मग नंतर मला जे अगोदर येतात ते सॉल्व्ह करतो." ठीक आहे ना. तुम्हाला जे येतात ते सॉल्व्ह करा. बट तुम्हाला माहीत आहे ना, आपल्याला पूर्ण सिलेबस तुम्ही कव्हर केलेला आहे. कुठल्या पेजचा आन्सर किती येत असतो. आता रेशोचा आहे. कितीही झाला रेशो तुम्हाला 2 पेजेसच्या पलीकडे जाणार नाही. पेबॅक पिरियड 2 पेजेसच्या पलीकडे जाणार नाही. तुमचं वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट 2 पेजेसच्या पलीकडे जाणार नाही. राहिला प्रश्न तुमचा आणखी कोणता आहे? WACC 2 पेजेस म्हणजे तुम्हाला 3 पेजेसच्या पुढे कुठलाच प्रॉब्लेम जाणार नाहीये. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, आता समजा क्वेशन नंबर 1 आहे. हे एम-सी-क्यूज आहेत. एम-सी-क्यूजला किती लागणार हो? एका पेजमध्ये तुम्ही 3 पण एम-सी-क्यूज लिहिले बघा. असं सिस्टमॅटिक A, B, C असे 3 पहिला एम-सी-क्यू लिहिला, डबल अंडरलाईन करा. दुसरा एम-सी-क्यू लिहिला, डबल अंडरलाईन करा. तिसरा एम-सी-क्यू लिहिला, डबल अंडरलाईन करा. परत दुसऱ्या पेजवरती या. दुसऱ्या पेजवरती आल्यानंतर परत मग इथं चौथा एम-सी-क्यू तुमचा लिहा. डी असेल, काय असेल, डबल अंडरलाईन करा. परत 5वा डबल अंडरलाईन, 6वा 6 एम-सी-क्यूज लिहिले तरी बस झालं. आणि सगळे जर तुम्हाला डाऊट असेल, की मग सर मी 5 एम-सी-क्यूज लिहिलेत, मला कन्फ्युजन आहे. तर काय करा, 8च्या 8 एम-सी-क्यू लिहून या. जे तुमचं करेक्ट आहे त्याला मार्क भेटले जातात. देन क्वेशन नंबर 2 मध्ये सर थेअरी मी शेवटी लिहिणार आहे. तर मग 2 पेज सोडा थेअरीसाठी. देन क्वेशन नंबर ए थेअरीमध्ये त्याला 2 पेज सोडा. क्वेशन नंबर बी त्याला 2 पेज लिहा आणि काही येत नसेल तरी हे 1.5 पेजेस तर भरवायचं काम करा. नाहीच जमत आहे, 1 पेज तर भरवायचं काम करा. 1 पेज क्वेशन नंबर ए, क्वेशन नंबर बी, दुसरा पेज. असे हे तुम्हाला लिहायचं. देन क्वेशन नंबर 3 मध्ये सर येत नाही मला क्वेशन नंबर 4 सॉल्व्ह करायचं. 3 पेज सोडा. 3 तुमच्या हँडरायटिंगनुसार. तुमचं हँडरायटिंग कसं आहे बघा. सुटसुटीत आहे की कंजेस्टेड आहे तुम्हाला माहीत राहतं तुमच्या हँडरायटिंग. त्याच्यानुसार तुम्हाला काही पेजेस हे सोडायचे आहेत आणि त्यानंतर क्वेशन नंबर 4, क्वेशन नंबर 5 जे येतात ते अटेम्प्ट करा. देन सिक्वेन्स वाईज त्याला अरेंज करून व्यवस्थित पेपर झाला. समजा आता तुम्ही 3 पेजेस सोडले होते आणि तुमचा आन्सर झालं 2 पेजेसमध्येच भरला आन्सर. तर तिसरा पेजपर्यंत इथं समजा इथं संपलं तुमचं दुसऱ्या पेजला आन्सर. तिसऱ्या पेजला असं स्क्रॅच मारा. जेणेकरून तो इथं टाईमपास नाही करणार ओपन सोडलंय म्हणून. तुम्ही इथं स्क्रॅच जर मारलं ना, कळेल की बाबा हे ओपन शिल्लक होतं, त्यांनी सोडलंय, स्क्रॅच केलेलं आहे. पुढे तो मूव्ह ऑन करणार आहे. तर असं पेपर प्रेझेंटेशन स्टाईल तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं पेपर प्रेझेंटेशन खूप इम्पोर्टंट आहे. शेवटी तुमचे जे 4-5 मार्क वाढणार आहेत ना, ते प्रेझेंटेशनवरनं वाढणार आहेत. आणि राहिला प्रश्न, की सर डेफिनेशन आली आम्हाला, एक्सप्लेन करा. एक्सप्लेन कॉमन साइज स्टेटमेंट, एक्सप्लेन फॅक्टरिंग, एक्सप्लेन टाईम व्हॅल्यू ऑफ मनी, एक्सप्लेन फंड फ्लो ऑफ स्टेटमेंट काहीही आलं किंवा डिफाईन जर आलं तुम्हाला, तर ऑल्वेज प्रत्येकाला एक्सप्लेनेशन करत असताना एक्झाम्पल देणं खूप इम्पोर्टंट आहे. एक्झाम्पल शिवाय आपल्याला हे म्हणजे एक्झामिनरला आपण परफेक्टली समजूच शकत नाहीये. कुठलाही व्यक्ती असेल, आता मी तुम्हाला सांगतोय, म्हणजे एक्झाम्पल देऊनच सांगतो ना प्रत्येक गोष्ट. तर एक्झाम्पलनं काय होतं, एक्झामिनरला पण तुमच्या चेकिंग करणाऱ्याला पण कळतं, की बाबा याला प्रॉपर अंडरस्टँडिंग आहे सब्जेक्टची, कन्सेप्ट क्लिअर आहे, त्यामुळे ते एक्झाम्पल लिहिलंय. ओन्ली डेफिनेशन लिहिली, 1 मार्क भेटतो तुम्हाला. जर एक्झाम्पल लिहिलं, 2 आउट ऑफ 2. अशा प्रकारे प्रत्येकाला डिफाईन असेल, एक्सप्लेन असेल, तिथे एक्झाम्पल कोट करायचं आहे. एक सिंपल टेक्निक आहे, जास्तीत जास्त मार्क घेण्याची. देन ऑल्वेज काय करा, तुम्हाला जर 2 मार्काचा क्वेशन्स आला, ठीक आहे. तर त्याला जर एक्सप्लेनेशनचं जर पॉइंट असेल, ॲट लीस्ट 1 पॅराग्राफ लिहा. म्हणजे 1 पॅराग्राफ म्हणजे किती सर? 6 to 7 लाईन्स. 6 to 7 लाईन्स. सर मला येत नाही 6 to 7 लाईन्स. ॲट लीस्ट 4 लाईन्स लिहा. 4 लाईन्स लिहा. 2-3 लाईन्समध्ये त्याचं बेसिक डेफिनेशन लिहा आणि 2 लाईन्समध्ये त्याचं एक्झाम्पल लिहा आणि झाल्यानंतर 2 लाईन अंडरलाईन मारून व्यवस्थित त्याला एंड करा. जेणेकरून कळेल की बाबा इथं स्टार्ट केलंय, इथं एंड केलंय. म्हणजे तो तेवढाच पिरियड बघणार आहे आणि हँडरायटिंग व्हेरी इम्पोर्टंट पार्ट आहे. हँडरायटिंग जी आहे तुमची, हँडरायटिंग व्यवस्थित ठेवा. जर येत नसेल तुम्हाला हँडरायटिंग,
तर थोडं सुटसुटीत टाईम घ्या थोडं, पण जे येते ना प्रॉपर लिहा. म्हणजे गडबडीमध्ये कर्सिव्ह वगैरे काढचाल, ते तुम्हालाच वाचायला येत नाही. ते एक्झामिनर काय वाचणार आहे तुमचा पेपर? तर हे बेसिक कॉमन टिप्स आहेत. हे तुम्हाला सर्वांना माहीत आहेत. तरीसुद्धा हे तुम्हाला रिकॅप करून द्यावं लागतं, जेणेकरून पेपर प्रेझेंटेशन स्टाईल मॅटर करतं आणि लास्ट मोमेंटला तुम्हाला हे जास्त मार्क घेण्यासाठी मदत करत असतं. तर हे बेसिक आहे पेपर टिप्स वगैरे तुम्हाला आणि याच्यावरती एक इन डिटेल मी पेपर प्रेझेंटेशनचा व्हिडिओ घेऊनच येणार आहे. मी तुम्हाला ते लिंक शेअर करतो. बघा आता आता मी जे थेअरी दिले, यामध्ये व्हेरी इम्पोर्टंट बघा बिझनेस फायनान्स आहे कशासाठी लागतो? फंड अक्वायर करण्यासाठी, अलोकेशन करण्यासाठी, प्रॉपर युटिलायझेशन करण्यासाठी, मॉनिटरिंग करण्यासाठी आणि त्याचे इम्पोर्टन्स काय हे पॉइंट्स तुम्हाला व्यवस्थित लिहिलेत आणि शेवटी कन्क्लुजन लिहिलंय. एव्हरी ॲस्पेक्ट्स आपल्याला काय करायचं आहे? डेफिनेशन, त्याचे एक्झाम्पल असेल एक्झाम्पल, त्याचे की कंपोनंट्स असतील कंपोनंट, त्याचे इम्पोर्टन्स असेल, ऑब्जेक्टिव्ह असेल, त्याचे ॲडव्हांटेजेस असतील, डिसएडव्हांटेजेस असतील आणि शेवटी देअरफॉर व्हाय इट इज नीडेड तर हे कन्क्लुजन तुम्हाला लिहायचं आहे. असं प्रत्येकाला 5 मार्कर एक्सप्लेनेशन असेल, 10 मार्कर एक्सप्लेनेशन असेल, डिस्कस असेल, तर त्यावेळेस तुम्हाला ह्या पद्धतीत लिहायचं आहे. देन बघा फायनान्शियल मॅनेजमेंट काय गरजेचं आहे? डिफाईन करा फायनान्शियल मॅनेजमेंट. त्याचे ऑब्जेक्टिव्ह कशासाठी आहेत? फायनान्स बघा हे पॉइंट्स शेवटी वाचून जायचं. प्रॉफिट मॅक्सिमायझेशन ओन लँग्वेजमध्ये त्याचं डिस्क्रिप्शन लिहायचं. वेल्थ मॅक्सिमायझेशन आहे. लिक्विडिटी आपल्याला काय करायचं आहे? वाढवायची आहे. इन्शुअर करायचे की प्रॉपर लिक्विडिटी असायला पाहिजे. त्यासाठी फायनान्स गरजेचं आहे. प्रॉपर रिसोर्सेस अलोकेशन करायचं आपल्याला बिझनेसमध्ये त्याच्यासाठी गरजेचं आहे. काय बिझनेसेसचे रिस्क असतात, काय रिस्क प्रॉपरली आयडेंटिफाय करून रिस्क मॅनेज करणे, त्याला मिटिगेट करणे, त्याच्यासाठी आपल्याला हे फायनान्शियल मॅनेजमेंट लागतं. आणि लाँग टर्ममध्ये जर आपल्याला स्टॅबिलिटी, ग्रोथ हासिल करायचं आहे, सक्सेस हासिल करायचं आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला फायनान्शियल मॅनेजमेंट पाहिजे. फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणजे प्लॅनिंग असतं, ऑर्गनायझेशन असतं, डायरेक्टिंग असतं, कंट्रोलिंग ऑफ फायनान्शियल रिसोर्सेस टू अचीव्ह द ऑर्गनायझेशन्स ऑब्जेक्टिव्ह हे फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये असतं. आणि शेवटी त्याचं कन्क्लुजन, की बाबा हे व्यवस्थित जर अचीव्ह केलो आपण, तर बिझनेसेसचे गोल इफेक्टिव्हली आपण मीट करू शकतो. हे आपल्याला ह्याच्यात लिहायचं आहे. सोर्सेस ऑफ फायनान्स पैसे कुठून भेटतात? फायनान्स आपल्याला एकतर इक्विटी इश्यू करतो, डेट लोन घेतो आपण. आपल्याला बिझनेस चालवल्यानंतर बिझनेसचे काहीतरी पैसे आपल्याकडे उरतात. ते रिटेन अर्निंग थ्रू पैसा भेटतो. देन लोन घेतो बँकेचं. ट्रेड क्रेडिट घेतो सप्लायरकडनं आपण, की बाबा मला एवढ्या दिवसासाठी तू लोन दे, क्रेडिट दे. देन व्हेंचर कॅपिटल्स असतात, एंजल इन्व्हेस्टर्स असतात, गव्हर्नमेंटचे ग्रांट असते, गव्हर्नमेंटचे सबसिडीज असतात. देन गव्हर्नमेंट कधी-कधी आपल्याला काय लीजिंग देतं. लीजिंग म्हणजे रेंटवरती तुम्हाला काय ॲग्रीमेंट करून तुम्हाला हे प्रॉपर्टी वगैरे देत असतं. देन फॅक्टरिंग असतं, सेलिंग रिसिव्हेबल फॉर इमिडिएट कॅश. बघा हे वेगवेगळे सोर्सेस आहेत जिथून तुम्हाला बिझनेस करण्यासाठी पैसा भेटतो. देन बिझनेसचे ऑब्जेक्टिव्हज काय आहेत बघा, प्रॉफिट मॅक्सिमायझेशन त्याचबरोबर वेल्थ मॅक्सिमायझेशन. त्याची डेफिनेशन लिहिलेली आहे. त्याचे फीचर्स काय असतात प्रॉफिट मॅक्सिमायझेशनचे, प्रॉफिट मॅक्सिमायझेशनचे ॲडव्हांटेजेस काय, डिसएडव्हांटेजेस काय. एकदम शॉर्टमध्ये आहे. मी तुम्हाला वाचून दाखवत नाहीये, कारण हे बेसिक सोप्या-सोप्या भाषेत लिहिलेलं आहे. तुम्ही स्वतः सुद्धा रीड करू शकता. मी वाचून दाखवणं म्हणजे तुम्हाला हे लहान लेकराला शिकवल्यासारखं होईल. जे हार्ड वाटतं मी तेवढं एक्सप्लेन करतो तुम्हाला. बघा फायनान्स मॅनेजरच्या ड्युटीज काय असतात? प्लॅनिंग करणे व्यवस्थित, बजेट अलोकेशन करणे, डिसिजन घेणे, देन रिस्क मॅनेज करणे, लिक्विडिटी मॅनेज करणे, कॉस्ट कंट्रोल करणे. आपलं जे गव्हर्नमेंटला रिपोर्टिंग करायचं असतं, एवढं रेव्हेन्यू झाला सर आमचा, एवढं टॅक्स आम्ही भरलंय तुम्हाला आणि हे गव्हर्नमेंटचे रूल्स रेग्युलेशन जे असतात त्याला कंप्लायन्स करण्यासाठी आपल्याला हे मॅनेजरचं काम आहे, की बाबा सगळे रूल्स फॉलो करतोय की नाही आपण आणि शेवटी बिझनेस चालवण्यासाठी काहीतरी डिसिजन घ्यावा लागतो. त्यासाठी याची की ड्युटीज असतात. हे सर्व काम त्याला करावं लागतं. हे काम करण्यासाठी काय स्किल्स लागतात त्याच्याकडे? बघा एनालिटिकल स्किल लागते, डिसिजन मेकिंग पॉवर लागते, प्रॉपर कम्युनिकेशन लागतं आणि तो काम करत असताना इथिकल वेने काम करायला पाहिजे. ट्रान्सपरन्सी पाहिजे, इंटिग्रिटी पाहिजे, ऑनेस्टी पाहिजे, ठीक आहे, एम्पॅथी पाहिजे. लोकांसोबत चांगलं वर्क कल्चर मेंटेन ठेवण्याचं काम करू शकतो तो आणि म्युच्युअल रिस्पेक्टने काम करणे, इथिक्स कंपोनंट बेसिकली येतो त्यामध्ये. देन अडॅप्टेबल पाहिजे. नवीन-नवीन मार्केटमध्ये चेंजेस येतात, काय येतात त्याच्यानुसार तो क्विकली स्वतःला हे काय मार्केट चेंजेसला अडॅप्ट करणे, ट्रेंडला सामील करून घेणे, हे तो करू शकतो आणि तो विजनरी असला पाहिजे. लाँग टर्म त्याला व्हिजन दिसलं पाहिजे, की आपल्याला काय अचीव्ह करायचं हे जर स्किल असतील, तर तो वेल फायनान्स मॅनेजरची ड्युटी करू शकतो. तर आपल्याला हे रोल एंड ड्युटीज ऑफ फायनान्स मॅनेजर 5 मार्क्सला येतं. तर त्यावेळेस काय करायचं, फायनान्स मॅनेजर कोण असतो, त्याचे की ड्युटीज काय असतात आणि ते ड्युटीज करण्यासाठी कुठल्या स्किल्स आपल्याला गरजेचे असतात ते लिहायचं आहे. देन
बघा, कधी-कधी येतो की सी-एफ-ओ तुम्ही चीफ फायनान्शियल ऑफिसर आहे. कारण हे पेपर आहे तुमचा फायनान्सचा. तर तुम्हाला फायनान्सबद्दल विचारलं जातं. फायनान्स मॅनेजर, तुमचं चीफ फायनान्शियल ऑफिसर. बघा, लास्ट मोमेंटला आपण जे डिस्कस केलं त्याच्यातलेच बरेच पॉइंट्स आहेत आपल्याला. म्हणजे काही ड्युटीज आल्या कोणाच्या तरी ते बेसिक ड्युटीज सेमच असतात आपल्याला. ते बेसिक ड्युटीज काय करायचं व्यवस्थित हँडल करायचे. प्लॅनिंग असेल, स्ट्रॅटेजी बनवणे असेल, रिपोर्टिंग, कंप्लायन्सिंग असेल, रिस्क मॅनेजमेंट असेल, लिक्विडिटी मॅनेजमेंट असेल. हे बेसिक तर आपण ऑलरेडी 4 पॉइंट्स बघितलेत. त्यानंतर चीफ फायनान्शियल ऑफिसरचं काम काय असतं? इन्व्हेस्टमेंटमध्ये असतं, मर्जर ॲक्विजिशन्स असतील, बरेच कंपनी आपण काम करतो. टेक्नॉलॉजी असेल, कशाप्रकारे आपण फायनान्सेसची टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन करू शकतो आणि त्याच्यासाठी फंड रेजिंग असेल, फंड अलोकेशन असेल, हे बेसिक मोठ्या लेव्हलचे जे कामं असतात ना, ते आपला सी-एफ-ओ करत असतो. जसं फंडिंग, कॅपिटल, स्टेकहोल्डरसोबत लायझन ठेवणे, प्रॉपर मेंटेन रिलेशनशिप ठेवणे, देन मर्जर ॲक्विजिशन आणि टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट आपल्याला फिनटेक सेक्टर, ई-आर-पी तुमचे जे सॉफ्टवेअर्स असतात सॅप वगैरे ते इंटिग्रेट करून घेणे हे चीफ फायनान्शियल ऑफिसरचं काम असतं. बघा फायनान्शियल स्टेटमेंट एनालिसिस. फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये तुम्हाला हे 3 कंपोनंट येतात. काय येतात 3 कंपोनंट? बॅलन्स शीट, इन्कम स्टेटमेंट आणि तुमचं कॅश फ्लो स्टेटमेंट. हे 3 कंपोनंटला व्यवस्थित एनालिसिस करणे आणि इव्हॅल्युएट करणे. कशासाठी? तर फायनान्शियल हेल्थ कशी आहे तुमच्या कंपनीची, फायनान्शियल परफॉर्मन्स कसा आहे आणि तुमचं डिसिजन मेकिंग कशी आहे. तुमची डिसिजन मेकिंग की बाबा सर्व लोन घेऊनच काम करायला पाहिजे आणि सर्व आपल्याला काय करायचं लोनवरतीच करायचं आहे असं नाही पाहिजे. तुमचे डिसिजन मेकिंग बॅलन्स पाहिजे आणि ऑर्गनायझेशनला ग्रोथ देण्याच्या दृष्टिकोनातून तुमचं काय पाहिजे हे डिसिजन मेकिंग पाहिजे. तेच स्टेटमेंट एनालिसिसमध्ये आपल्याला तेच करायचं असतं. बघा फायनान्शियल एफ-एस-ए म्हणतो आपण फायनान्शियल स्टेटमेंट एनालिसिसचं काम काय आहे? तर सगळ्यात पहिलं फायनान्शियल परफॉर्मन्स. परफॉर्मन्समध्ये काय येतं? प्रॉफिटेबिलिटी, तुमची लिक्विडिटी, देन तुमची इफिशियन्सी. काय आहे, कशी आहे ते मेजर करा. पोझिशन काय? तुमचे ॲसेट्स किती आहेत, तुमचे लायबिलिटीज किती आहेत आणि तुमची इक्विटी किती आहे, हे तुम्हाला चेक करायचं आहे. देन डिसिजन मेकिंग करण्यासाठी कशाप्रकारे तुम्ही इन्फॉर्म डिसिजन घेताय का नाही ते आत्ताच डिस्कस केलं ते आहे का नाही चेक करा. देन ट्रेंड्स, रिस्क आणि कंप्लायन्सेसवरती काम करायचं आहे. बघा ॲनालिसिस करण्यासाठी आपल्याला 3-4 मेथड्स आहेत. सगळ्यात पहिलं हॉरिझॉन्टल ॲनालिसिस म्हणजे आपल्याला मल्टिपल इयर्सचा ॲनालिसिस. बघा 2020 पासून आपण ॲनालिसिस करू शकतो. जर तुमची कंपनी 20ला इस्टॅब्लिश झाली, की 20 पासून ते 2025 पर्यंत कंपनीचे फायनान्सेस कसे आहेत. म्हणजे हॉरिझॉन्टल वेने 20, 21, 22, 23, 24, 25 हे हॉरिझॉन्टल झालं. व्हर्टिकल म्हणजे प्रत्येक रेशो म्हणजे पर्सेंटेज ऑफ एक्सपेन्सेस किती एक्सपेन्सेस होता, कशाप्रकारे किती पर्सेंटेज ऑफ रेव्हेन्यू आपण एक्सपेन्सेसमध्ये स्पेंड केले, ते सर्व व्हर्टिकल एनालिसिसमध्ये आपल्याकडे येतं. देन सगळ्यात महत्त्वाचं रेशो एनालिसिस. आपण रेशो एनालिसिस बघितलंय. प्रॉफिटेबिलिटी रेशोज काय तुमचा, लिक्विडिटी रेशो काय, इफिशियन्सी काय, सॉल्व्हन्सी काय, म्हणजे ते ओव्हरऑल तुमचे रेशोचं आहे. कालचं लेक्चर जो आहे मी त्यामध्ये एक्सप्लेन केलेत बऱ्याच प्रकारे. कुठला रेशो बेटर असेल तर काय त्याचं काम असतं, कुठला रेशो कमी असायला पाहिजे, कमी असेल तर त्याचं इंटरप्रिटेशन काय असतं, हे सर्व मी कालच्या लेक्चरमध्ये अपलोड केलेलं आहे. देन ट्रेंड एनालिसिस आपल्याला शेवटी बघायचा असतो. म्हणजे ट्रेंडमध्ये सेल्स किती पर्सेंटेजमध्ये इन्क्रीज होतोय, एक्सपेन्सेस वाढलेत का कमी झालेत, प्रॉफिट वाढलंय का कमी झालंय, हे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम आपल्याला एनालिसिस करायचं असतं. म्हणजेच फायनान्शियल स्टेटमेंट एनालिसिस करायचं असतं. देन बघा बेनिफिट्स काय याचे तुम्हाला हे तुम्ही इझिली रीड करू शकता. बघा मेथड्स काय फायनान्शियल स्टेटमेंट एनालिसिस करायचं असेल, तुम्हाला एनालाइज करायचं असेल तर कंपेरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट तुम्ही बघू शकता. कॉमन साईज जे याच्यावरती आपण दोन्ही व्हिडिओज घेतलेले आहेत. रेशोजवरती व्हिडिओ घेतलाय. रेशोमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट रेशोज तुमची लिक्विडिटी, प्रॉफिटेबिलिटी, इफिशियन्सी, सॉल्व्हन्सी आहे. देन ट्रेंड एनालिसिस की बाबा लास्ट इयरला तुमचा ट्रेंड काय होता? ह्या वर्षी तुम्ही किती इन्कम केले? किती पर्सेंटेज ग्रोथ झालेली आहे? हे सर्व ट्रेंड बघायचं आहे. व्हर्टिकल एनालिसिस तेच किती पर्सेंटेज रेव्हेन्यू तुम्ही मागच्या वर्षी एक्सपेन्सेसमध्ये खर्च केले होते, ह्या वर्षी किती आहे? हॉरिझॉन्टलमध्ये तेच इयर ऑन इयर बेसिस तुमचं काय चाललेलं आहे? कॅश फ्लोमध्ये ऑपरेटिंग कॅश फ्लो, इन्व्हेस्टिंग कॅश फ्लो आणि फायनान्सिंग कॅश फ्लो 3 मेथड्स असतात. त्या तिन्हीमध्ये काय परफॉर्मन्स आहे तुमचं? देन प्रॉफिट अँड लॉस बद्दल डिओ पॉइंट एनालिसिस असेल, फंड फ्लो असेल, हे व्यवस्थित हे वेगवेगळे एनालिसिसचे मेथड्स आहेत आपल्याला. एवढे सर्व मेथड्स आपण जेव्हा एखाद्या बिझनेसवरती अप्लाय करतो ना, तेव्हा त्या बिझनेसची की फायनान्शियल हेल्थ आपल्याला लक्षात येत असते. म्हणजे बिझनेस कसा आहे ॲक्चुअली त्याचं अंदर से खोखला आहे या अंदर से मजबूत आहे आपल्याला काय समजते ते. ह्याच की स्टेटमेंट्स आहेत. फायनान्स समजलं बिझनेस तुम्ही व्यवस्थित समजू शकता. देन कंपॅरेटिव्हमध्ये बघा कंपॅरिझन करायचं ओव्हर द पिरियड्स ऑफ द टाईम म्हणजे त्याचा ट्रेंड काय, किती चेंज झालंय आणि परफॉर्मन्समध्ये इम्प्रूव्हमेंट्स आहे का डिक्लाइन आहे हे आपल्याला कंपॅरिझनमध्ये कळतं. म्हणजे
कंपॅरिझन कसं करतो आपण 2024च्या कंपेअरमध्ये 2025 कसा झाला, म्हणजे ईच अँड एव्हरी ॲस्पेक्टमध्ये तुम्हाला हे कंपॅरिझन करायचं आहे. म्हणजे फायनान्शियल डेटा असेल, तुमचा रेव्हेन्यू, एक्सपेन्सेस, प्रॉफिट असेल, पर्सेंटेज चेंज किती इन्क्रीज झाले, डिक्रीज झाले, देन ट्रेंड काय, ग्रोथ आहे की डिक्लाइन आहे, हे सगळं करायचं. पर्पज काय, तुम्हाला हे स्ट्रेंथ, वीकनेस, स्वॉट एनालिसिस करण्यासाठी गरजेचं आहे. परफॉर्मन्स लाँग टर्ममध्ये सस्टेनेबल आहे का नाही ते मोजण्यासाठी, आणि तुमची डिसिजन मेकिंग कशी आहे, की बाबा तुमचं डिसिजन मेकिंग तुमच्या फायनान्सेसवरनं कळतं बघा. तुम्ही लोन जास्त घेताय, तर तुमची अग्रेसिव्ह फायनान्सिंगची डिसिजन आहे आपल्याला कळतं. देन तुमचं इक्विटी आहे, तर तुमचं म्हणणं काय, की बाबा आपल्याला लॉस झाला तरी आपल्याला लॉस नाही झाला पाहिजे. इक्विटीवाले शेअर होल्डर्सला लॉस झाला पाहिजे. म्हणजे हे प्रत्येक गोष्टीवरनं मी तुमचा फायनान्स काय करू शकतो, एनालिसिस करू शकतो. म्हणजे तुमची मेंटॅलिटी एनालिसिस करू शकतो. ज्या वेळेने तुम्ही डिसिजन घेताय, ते हे कंपॅरिझनमध्ये आपल्याला कळतं. ॲडव्हांटेजेस आणि लिमिटेशन्स तुम्हाला रीड करता येतं. ईझी आहे. फंड फ्लोमध्ये बघा, कंपनीमध्ये किती पैसा इन होतोय आणि किती पैसा तुमचा आउट होतोय, याचा एनालिसिस म्हणजे फंड फ्लो असतं. बाकी काही नाही. फंड फ्लोमध्ये पैसा येतोय, जातोय. कशाप्रकारे येतोय, कुठल्या वेने येतोय, कुठल्या वेने बाहेर जातोय. म्हणजे त्याच्यामध्ये 2 कंपोनंट्स असतात. सोर्सेस ऑफ फंड, कुठून पैसा भेटतो, इक्विटी, लोन आणि तुमचं काय दुसरे हायब्रिड मेथडने तुम्ही पैसे उचलता. देन ते पैसा कुठे यूज करताय, ॲसेट घेताय की तुमचं लोन रिपेमेंटसाठी यूज करताय, डिव्हिडंड देताय की ऑपरेशनल लॉसेस कव्हर करताय, हे आपल्याला फंड फ्लो स्टेटमेंटमध्ये कळत असतं. त्याच्यामध्ये आपल्याला हे स्टेप्स काय आहेत बघा, एनालिसिस, चेंजेस इन बॅलन्स शीट असेल, तुम्हाला क्लासिफाय ग्रुप्स करायचे आहेत. ग्रुप्स म्हणजे सोर्सेस, इनफ्लो आणि हे आउटफ्लो. 2 इन अँड आउट मी सुरुवातीला सांगितले. ॲडव्हांटेजेस, डिसॲडव्हांटेजेस तुम्ही इझिली रीड करू शकता. देन कॅश फ्लो. कॅश फ्लो कशासाठी लागतो बघा, बिझनेसमध्ये तुम्हाला पैसा लागतो ना, पैसा कुठून येतो तुमच्याकडे, ते एनालिसिस करणे म्हणजे कॅश फ्लो स्टेटमेंट. काय करते हे, लिक्विडिटी तुमचे असेसमेंट करतो. कॅश कसा मॅनेज करताय, कुठून जनरेट होत आहे आणि कुठे यूज करताय, हे आपल्याला हे कॅश फ्लो स्टेटमेंट सांगत असतो. आणि तुमचं ओव्हरऑल डिसिजन मेकिंग म्हणजे तुमचा आलेला पैसा तुमचे एक्सपेन्सेस मायनस करून कुठे तुम्ही यूज करणार आहे, इन्व्हेस्टमेंटसाठी, लोन देण्यासाठी, की बाबा आपल्या ऑपरेशनल काय गरजा आहेत एक्सपान्शनसाठी, त्याच्यासाठी वापरणार आहे, हे कॅश फ्लोमध्ये कळतं. बेनिफिट, लिमिटेशन तुम्ही वापरू शकता. कंपोनंट्स काय, व्हेरी इम्पॉर्टंट. कॅश फ्लोचे कंपोनंट बघा, 3 कंपोनंट असतात. ऑपरेटिंग म्हणजे डे टू डे बिझनेस चालवणे तुमचा, ठीक आहे. देन इन्व्हेस्टिंग म्हणजे आलेल्या पैशामधनं आपल्याला आता उरलोय पैसा, तर आपण ॲज अ बिझनेस सुद्धा इन्व्हेस्ट करत असतो. म्हणजे काहीतरी ॲसेट्स खरेदी करतो किंवा आपण शॉर्ट टर्म, लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करत असतो. ठीक आहे. देन फायनान्सेस, कधी-कधी तुम्हाला काय करावं लागतं, बिझनेसेसला फायनान्स करावं लागतं. म्हणजे रिपेमेंट्स ऑफ डेट असेल, तुमचं डिव्हिडंड पेमेंट असेल, हे तुम्हाला फायनान्स करावं लागते. हे 3 कंपोनंट्स झाले कॅश फ्लोचे स्टेटमेंटचे. तर तुम्हाला एक्सप्लेन द ऑर डिस्कस द कंपोनंट्स ऑफ कॅश फ्लो स्टेटमेंट येऊ शकतं. डिफाईन द कॅश फ्लो स्टेटमेंट्स अँड राईट ऑर लिस्ट डाउन इट्स कंपोनंट्स तुम्हाला येऊ शकतं. तर हे डेफिनेशन लिहा आणि इट्स कंपोनंट लिस्ट डाउन करा म्हणलं, तर ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज, इन्व्हेस्टिंग आणि फायनान्सिंग 3 आहेत, एवढे लक्षात ठेवा. देन वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट तुम्हाला सर्वांना आता माहीत झालं. वर्किंग कॅपिटल CA मायनस CL, करंट असेट्स मायनस करंट लायबिलिटीज. कशासाठी लागते हे, आपल्याला बिझनेसचे लिक्विडिटी मॅनेज करणे आणि बिझनेसचा डे टू डे जे खर्च असतो, ते खर्च मॅनेज करण्यासाठी वर्किंग कॅपिटल पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. टू ऑप्टिमाइज लिक्विडिटी, इम्प्रूव्ह ऑपरेशनल इफिशियन्सी अँड मॅक्सिमाइज द प्रॉफिटेबिलिटी विदाउट कॉम्प्रोमाइजिंग फायनान्शियल ऑब्लिगेशन्स, याच्यासाठी वर्किंग कॅपिटल खूप गरजेचं असतं. त्याच्यामध्ये 2 कंपोनंट असतात, करंट असेट, करंट लायबिलिटीज. करंट असेट्समध्ये तुम्हाला माहिती आहे, करंट असेटमध्ये बँक बॅलन्स येतं, कॅश बॅलन्स असतं, रिसिवेबल येतं आणि इन्व्हेंटरी येत असते. लायबिलिटीजमध्ये तुमचे अकाउंट पेएबल असतात, डेटर्स, क्रेडिटर्सचे तुमचे जे पेमेंट असते क्रेडिटर्सचे ते असते लायबिलिटीजमध्ये. आणि लोन जे शॉर्ट टर्म्स घेतले तुम्ही, ओव्हरड्राफ्ट, बँक वगैरे, ते तुम्हाला ह्याच्यात रिपेमेंट करावं लागत असतं. तर बेटर वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट करायचं आहे, तर कुठल्या टेक्निक्स आहेत, कॅश मॅनेजमेंट करणे, रिसिवेबल मॅनेज करणे, इन्व्हेंटरी मॅनेज करणे आणि पेएबल मॅनेजमेंट करणे. हे बेसिक 4 मॅनेजमेंट जमले तर तुम्ही वर्किंग कॅपिटल व्यवस्थित मॅनेज करू शकता. व्हेरी सोप्या भाषेमध्ये लिहिलंय, तुम्ही बेसिक स्वतः रीड करा. मी जस्ट तुम्हाला क्विक रिकॅप करतोय. इट इज नॉट द टीचिंग लेसन, ठीक आहे. तुम्हाला मी टीच नाही करत, तुम्हाला मी जस्ट रिकॅप करून देतोय, ग्लान्स करून देतोय, की असा बिझनेस आहे, असं रीड करायचं आहे. स्वतः तुम्ही जर वाचत बसलात तर याला तुम्हाला 3-4 घंटे लागतील. मी तुम्हाला क्विक रिकॅप करून देतो, काय-काय त्याचा क्रक्स आहे. बघा, वर्किंग कॅपिटलला कुठले फॅक्टर्स आपल्याला अफेक्ट करतात, हे तुम्हाला 5 मार्क्सला, 10 मार्क्सला येऊ शकतं. डिस्कस द वर्किंग कॅपिटल अँड फॅक्टर्स अफेक्टिंग द वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट. 5 मार्काला येऊ शकतं डायरेक्टली, फॅक्टर्स अफेक्टिंग वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट. त्यावेळेस सुद्धा डायरेक्ट फॅक्टर विचारले तरी सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, डेफिनेशन द्यायचं आहे, व्हॉट इज वर्किंग कॅपिटल.
डिफाईन केल्याशिवाय तुम्ही कसं मेन्शन करणारे फॅक्टर्स आहेत. तर डेफिनेशन लिहा तुम्हाला व्यवस्थित आणि त्याचं कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात ते आपल्याला काय करायचं आहे, लिहायचं आहे. बघा, बिझनेस कोणत्या नेचरचा आहे? तुमचा सायक्लिकल बिझनेस आहे, सीझन वाईज बिझनेस आहे, तर तुम्हाला वर्किंग कॅपिटल मॅनेज तुमचा त्रास होतो त्याला. सीझनेबल धंदा असेल तर तुमचा. देन बिझनेस सायकल काय? तुमची बिझनेस कुठल्या सायकलमध्ये आहे? तुमची एक्सपान्शन फेजमध्ये आहात, की तुमचं रिसेशन फेजमध्ये आहात, की तुमचं बेस लेव्हलला आहे, त्याचे डिप्रेशन लेव्हलला आहे, परत एक्सपान्शन. तुम्ही इकॉनॉमिक एनालिसिस फॉर बिझनेस डिसिजन EABDमध्ये शिकलाय. काय शिकलाय? की बिझनेस सायकल शिकलाय. व्हेरी इम्पोर्टंट. बिझनेस सायकलचे 4 कंपोनंट असतात. एक्सपान्शन, रिसेशन, देन एक्सपान्शन तुमचं इथं पीक असतो, इथं ट्रफ असतो तुमचा, देन डिप्रेशन असतं, देन तुमचा बिझनेस आणखी अप डाउन करतं. म्हणजे ही सायकल आहे बिझनेसची. हे सायकल वरती पण तुमचं वर्किंग कॅपिटल मॅनेज करतं. ऑपरेटिंग सायकल कशी आहे तुमची म्हणजे रॉ मटेरियल घेताय आणि किती दिवसात तुम्हाला पैसे कस्टमरकडनं भेटतायत आणि तुम्ही किती दिवसात ते क्रेडिटरचे पैसे देताय, हे सायकल तुम्हाला गरजेचं आहे. बिझनेसची साईज किती मोठा बिझनेस आहे, छोटा बिझनेस आहे, तुमची क्रेडिट पॉलिसी किती सांगते आपल्याला, की बाबा 50 दिवसाची क्रेडिट पॉलिसी आहे, तर फॅक्टर्स तुम्हाला अफेक्ट करतात. जर 100 दिवसाची क्रेडिट पॉलिसी आहे, तर 100 दिवस लागणार आहे तुमच्या बिझनेसमध्ये पैसा यायला. तर तुमचं वर्किंग कॅपिटल तिथं काय धक्का खाऊ शकते, की तुमची क्रेडिट पॉलिसी लाँग टर्मसाठी आहे. म्हणजे 100 दिवसाचं क्रेडिट आहे. त्यावेळेस तुम्हाला 100 दिवस पैसाच भेटणार नाही ना. 3 सव्वा 3 महिने पैसा तुमचा अटकून राहणार आहे. आणि तेच जर तुमची पॉलिसी 30 दिवसाची असेल, तर 30 दिवसाच्या आत तुमच्याकडे पैसा येणार आहे आणि त्यावेळेस तुमचं वर्किंग कॅपिटल काय असणार आहे, बेटर असणार आहे. हे आपल्याला मॅटर करत असतं क्रेडिट पॉलिसी. मार्केट कंडिशन बघा. मार्केट कंडिशन म्हणजे मार्केटमध्ये काय डिमांड आहे, सप्लाय तुमचं व्यवस्थित आहे का? देन मार्केटची कंडिशन काय ओव्हरऑल इकॉनॉमिक्स बूम आहे, गव्हर्नमेंट सपोर्ट करते का सगळ्यांना? लोकांची पर्चेसिंग पॉवर आहे का चांगली? गव्हर्नमेंटचे लोन्स वगैरे स्वस्त भेटतायत का? हे सगळे फॅक्टर्स जे आहेत मार्केट कंडिशन्सचे, ते वर्किंग कॅपिटलला परत अफेक्ट करत असतात. जर हे खराब असतील, तर तुमचं वर्किंग कॅपिटल सुद्धा खराब असणार आहे. आणि जर मार्केट कंडिशन चांगली असेल, तर तुमचं वर्किंग कॅपिटल सुद्धा चांगलं असणार आहे. डेट रिपेमेंट ऑब्लिगेशन्स तुम्हाला लोन किती दिवसामध्ये परत करायचे त्यावरती पण अफेक्ट करत असतं. जर समजा तुमचं लोन सगळं शॉर्ट टर्मचं इमिडिएट पेमेंट द्यायचं तुम्हाला आणि तुमचं डे टू डे ऑपरेशन्समधनं पैसा येत नाहीये. तर कसं करणार आहे? शॉर्ट टर्म ऑब्लिगेशन्स पे करण्यासाठी परत लोन काढावं लागतं तुम्हाला. तर हे फॅक्टर्स अफेक्ट करतात बिझनेसला. देन नवीन-नवीन टेक्नॉलॉजी येतात. नवीन-नवीन इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचे ऑप्टिमायझेशनचे टेक्निक्स येतात आपल्याला. त्यावरनं सुद्धा बिझनेस आपला काय अफेक्ट होत असतो. देन इन्फ्लेशन महागाई वाढली लोकांकडला पैसा आता कमी होतो. महागाई झाल्यानंतर लोकं काय करतात जरा विचार करतात, की आता आपण एक्सपेन्सेस कमी करूया, की वेस्टेज आता फालतू खर्च करायचा नाही. खूप महागाई झालेली आहे. आता आपण सेव्हिंग करूया. जेणेकरून जे आपल्याला प्रॉडक्ट आज ₹10 ला भेटणार आहे, महागाईमुळे तो प्रॉडक्ट ₹20 ला झाले. तर त्याच्यासाठी आपण फ्युचरमध्ये महागाई झाली तर हे प्रॉडक्ट घ्यायला आपल्याला कॅपॅसिटी पाहिजे. त्यामुळे आपण आता सेव्हिंग करूया. तर हे इन्फ्लेशनमध्ये आपलं काय होतं, लोकांची पर्चेसिंग पॉवर कमी होते. पर्चेसिंग पॉवर कमी झाली, वर्किंग कॅपिटल तुमचा कमी होतो. देन टॅक्स पॉलिसीज. गव्हर्नमेंटने एक्स्ट्राऑर्डिनरी टॅक्स लावलं. तुमचा टॅक्स होता 12%, 18%. गव्हर्नमेंटने केला 38% किंवा 28%. त्यावेळेस तुमच्याकडे तुमचा प्रॉडक्ट काय होणार आहे? महाग होणार आहे. मग लोकं काय करणार आहेत? अल्टरनेटिव्हज फाइंड आउट करणार आहेत. अल्टरनेटिव्हज फाइंड आउट केले म्हणजे तुमचा बिझनेस वर्किंग कॅपिटल काय गेला? मार खाल्ला. तर हे काही फॅक्टर्स असतात आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. WACC व्हेरी इम्पोर्टंट. काय करतो? बिझनेसेससाठी आपण पैसा उचलत असतो. कुठल्या मेथड थ्रू? इक्विटी, डेट आणि तुमचं काय पर्टिक्युलर प्रेफरन्स शेअर्स असतात. ह्या 3 मेथड थ्रू आपण काय करतो? बिझनेस चालवण्यासाठी पैसा उचलतो. आता हे इक्विटी उचलण्यासाठी काहीतरी खर्च येतो. हे डेट उचलण्यासाठी काहीतरी खर्च येतो. हे उचलण्यासाठी काहीतरी खर्च येतो. कॉस्ट म्हणतो आपण. त्या कॉस्टची ॲडिशन एव्हरेज काढलं त्यालाच आपण काय म्हणतो? वेटेड एव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल. काय गरजेचं आहे? इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेण्यासाठी मिनिमम रिटर्न किती आहे आपल्याला व्हॅल्यू क्रिएट करण्यासाठी. लोअर WACC इंडिकेट चीपर फायनान्सिंग अँड बेनिफिटिंग बिझनेस ग्रोथ. बघा, लोअर आपल्याला वर्किंग WACC असणं गरजेचं आहे आणि इट इज क्रुशियल फॉर कंपनीज टू मेक स्ट्रॅटेजिक फायनान्शियल डिसिजन रिगार्डिंग फंडिंग अँड इन्व्हेस्टमेंट्स. बघा, बेनिफिट्स काय? इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेणे, कॅपिटल बजेटिंग प्रॉपरली करणे, फायनान्सचे व्हॅल्युएशन तुमच्या फर्मचे व्हॅल्युएशन करण्यासाठी गरज आहे. व्यवस्थित ऑप्टिमल स्ट्रक्चर तुमचं कॅपिटल स्ट्रक्चर जे असतं त्याला मेंटेन करणे, राइट मिक्स ऑफ डेट अँड इक्विटी. आपण 3 मेथडवर पैसा उचलतो त्याचं प्रॉपर मिक्स असलं पाहिजे. रिस्क असेसमेंट करायला पाहिजे. आणि रिस्क असेसमेंट केली तर WACC आपण व्यवस्थित काय करतो? रिस्क असेसमेंट करूनच पैसा उचलत असतो. ते त्याचे बेनिफिट्स आहेत आपल्याला परफॉर्मन्स मेजरमेंट असेल, मर्जर ॲक्विजिशनसाठी मदत करत असतं. हे काय तुम्हाला WACCचे बेनिफिट्स आहेत. देन बघा फायनान्शियल फोरकास्टिंग व्हेरी इम्पोर्टंट. फायनान्शियल फोरकास्टिंग तुम्हाला 5 मार्क्सला येऊ शकतो. बिझनेसला तुमच्या कशाप्रकारे फोरकास्ट करता इन टर्म्स ऑफ रेव्हेन्यू, एक्सपेन्सेस, प्रॉफिट, कॅश फ्लो. म्हणजे आज तुमचा बिझनेस किती आहे? समजा 100 कोटीचा आहे. तर तुम्ही
पुढच्या 5 वर्षामध्ये तुमचा बिझनेस कुठे जाईल तुम्हाला एक्स्पेक्टेशन आहे. मग हे फोरकास्टिंग तुमचे 2 मेथडवर असते. शॉर्ट टर्म फोरकास्टिंग आणि लाँग टर्म फोरकास्टिंग. म्हणजे शॉर्ट टर्म म्हणजे पुढच्या 3 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या बिझनेसेसला कुठं बघताय. लाँग टर्म म्हणजे तुम्ही पुढच्या 10 वर्षामध्ये तुमचा बिझनेस कुठे बघताय, हे फोरकास्टिंग असते. कशासाठी गरजेचं आहे? बघा, बजेटिंग करणे, प्रॉपर प्लॅनिंग करणे, प्रॉपर डिसिजन घेणे. कशाचे? इन्व्हेस्टमेंटचे, एक्सपान्शनचे, कॉस्ट कटिंगचे. देन प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट करणे. पोटेन्शियल रिस्क काय येऊ शकतात आपल्याला फ्युचर एक्सपान्शनमध्ये, ते आयडेंटिफाय करून आजच त्याला प्रिपेअर करायचं, की फ्युचरमध्ये काय अनसर्टेनिटी आली आपल्यापाशी, तर आपण त्याला कसं टॅकल करणार आहे. आणि परफॉर्मन्स ट्रॅकिंग व्हेरी इम्पॉर्टंट आहे. परफॉर्मन्स कशाप्रकारे तुमचा हे डे बाय डे बेसिसवरती इम्प्रूव्ह होत चाललेलं आहे की नाही चाललेलं आहे, हे आपल्याला ट्रॅकिंग करावं लागतं. म्हणजे त्याच्यावरूनच फोरकास्टिंग करावं लागतं आपल्याला. देन शॉर्ट टर्म फोरकास्टिंग विदिन अ इयर आणि लाँग टर्म म्हणजे बियॉन्ड 1 इयर आपल्याला हे असतं. मेथड्स क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह. क्वालिटेटिव्ह म्हणजे एक्सपर्ट ओपिनियन असेल, मार्केट ट्रेंड असेल, आणि क्वांटिटेटिव्ह म्हणजे तुमचं टाईम सिरीज अनालिसिस, रिग्रेशन अनालिसिस. तुम्ही पास्ट डेटा, हिस्टॉरिकल डेटा घेता. कशाचा डेटा? तुमचा पास्ट सेल्स किती आहे, रेव्हेन्यू किती आहे, एक्सपेन्सेस किती आहे, रॉ मटेरियलचं खरेदी किती होती, विक्री किती होती, सर्व ह्या गोष्टीवरती तुम्हाला हे क्वांटिटेटिव्ह न्यूमेरिकल बेसिसवरती अनालिसिस करू शकता. ॲडव्हांटेजेस, डिसॲडव्हांटेजेस यू कॅन रीड ऑन युअर ओन. देन फॅक्टरिंग व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, फॅक्टरिंग तुम्हाला 5 मार्क्सला आलेला आहे बऱ्याच वेळेस आणि तुम्ही स्वतः लिहू शकता. फॅक्टरिंग इज अ फायनान्शियल अरेंजमेंट वेअर बिझनेस सेल्स इट्स अकाउंट रिसिवेबल इनवाइसेस टू थर्ड पार्टी कॉल्ड अ फॅक्टर ॲट अ डिस्काउंट. काय करतो बिझनेस? कधी कधी त्याच्याकडे पैशाची कमतरता असते बिझनेसेसला, परंतु त्याच्याकडनं रिसिवेबल असतात, काहीतरी अकाउंटला पैसे येणार आहेत. कुणाकडनं येणार आहेत पैसे? डेटर्सकडनं. डेटर्सकडनं काय येणार आहेत? पैसे येणार आहेत, की बाबा आपण एवढा माल उधार दिलेला आहे आणि ते उधारीचे पैसे आपल्याला काही दिवसामध्ये परत येणार आहेत. मग आता करंट नीडला माझ्याकडे पैसेच नाही आहेत, हातामध्ये पैसे नाही आहेत, तर काय करतो? हे बिझनेस हे इन्व्हॉइसेस जे आहेत डेटरवाले, म्हणजे यांचे पैसे येणार आहे, तो काय करतो? इन्व्हॉइसेस थर्ड पार्टीला देतो, की बाबा तू माझे इन्व्हॉइसेस आहेत, मला पुढच्या 1 महिन्यामध्ये ₹1,00,000 येणार आहेत. मला सध्या अर्जंट गरज आहे, मला तू ₹90,000 दे. ₹90,000 दे, 10% मी तुला डिस्काउंट देतो. म्हणजे तू माझे कस्टमरकडनं ₹1,00,000 घे. आता मला करंटली तू ₹90,000 दे. म्हणजे तुझा प्रॉफिट किती आहे? ₹10,000 प्रॉफिट आहे. त्यालाच काय म्हणतो? फॅक्टरिंग म्हणतो. म्हणजे बिझनेसेस काय करतात? जे डेटर्सचे इन्व्हॉइसेस वगैरे असतात तुमचे रिसिवेबलचे, ते तिसऱ्या थर्ड पार्टीला विकतात काहीतरी डिस्काउंटमध्ये. त्याला आपण म्हणतो फॅक्टरिंग. कशासाठी? इमिडिएट कॅश पाहिजे. मला आता बिझनेस चालवायचा, मी आता कंगाल झालो. माझं बँक अकाउंट झिरो झालेलं आहे. मला चालवायसाठी, मला सॅलरी देण्यासाठी, मला ट्रान्सपोर्टेशन, डे टू डे बिझनेस रन करण्याचे पैसेच नाही आहेत. ठीक आहे. त्याच्यासाठी मला हे देणं गरजेचं असतं. शॉर्ट टर्म फायनान्सिंग आणि ट्रान्सफर ऑफ कलेक्शन रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे कलेक्शन करण्याची जिम्मेदारी पण याची निघून जाते ना. याला दिलं मी थर्ड पार्टीला विकलं, की तो काही करून साम काय म्हणतात त्याला, दाम, साम, दंड, भेद सगळं वापरून तो पैसे गोळा करणार आहे. कारण त्याने ऑलरेडी तुम्हाला पैसे दिले. आता त्याची जबाबदारी आहे गोळा करून घेणे. तर हे एक दुसऱ्याला आउटसोर्स करतो आणि त्याची जबाबदारी राहिली. आपलं काम काय झालं? किटकिट आपण मुक्त झालो. आपल्याला आता निवांत आपला बिझनेस पुढे जाण्यासाठी मदत करू शकतो. भले थोडा 10% डिस्काउंट आपल्याला द्यावं लागलं, बट हे लाँग टर्मची किटकिट गेली आपली. तर हे तुम्हाला काय क्विक पैसा भेटतो, कॅश फ्लो भेटतो विदाऊट इन्क्रीजिंग डेट वगैरे. त्याचे काय हे वापरू शकता तुम्ही. ॲडव्हांटेजेस, डिसॲडव्हांटेजेस यू कॅन राईट ऑन युअर ओन. ऑपरेटिंग सायकल बघा. ऑपरेटिंग सायकल म्हणजे काय? द टाईम इट टेक्स फॉर अ बिझनेस टू कन्वर्ट इट्स इन्व्हेस्टमेंट इन अ इन्व्हेंटरी अँड अदर रिसोर्सेस इंटू कॅश. बघा, ऑपरेटिंग सायकल म्हणजे बिझनेसेसकडे स्टॉक असतो. स्टॉक असतो कशाचा? समजा मॅन्युफॅक्चरिंग आहे, शूज. त्यांनी भरपूर गोडाऊनमध्ये माल ठेवलेला आहे, की पुढच्या 1 वर्षाचे शूज त्यांनी बनवून ठेवलेले आहेत लोकांचे. आता हे जे शूज आहेत इन्व्हेंटरीमध्ये, वेअरहाऊसमध्ये पडलेले, फटाफट त्याला कॅशमध्ये कन्व्हर्जन करणे, त्यालाच आपण काय म्हणतो? ऑपरेटिंग सायकल. बघा, ऑपरेटिंग सायकलचे स्टेप्स असतात. प्रोक्युरमेंट, कन्व्हर्जन टू फिनिश गुड्स, सेल्स असेल, रिसिवेबल कलेक्ट करणे, हे सगळ्या गोष्टी असतात. ऑपरेटिंग सायकलसाठी इन्व्हेंटरी कन्व्हर्जन पिरियड प्लस रिसिवेबल कलेक्शन पिरियड मायनस पेएबल डिफरल पिरियड हे त्याचा फॉर्म्युला आहे. इम्पॉर्टन्स काय? वर्किंग कॅपिटल तुमचं डिटरमाइन करतं, किती पैसा आहे तुमच्याकडे आणि किती पैसा येणार आहे. इफिशियन्सी तुमची मेजर करतं आणि हे अशा प्रकारे वर्किंग कॅपिटल तुम्हाला लिहायचं आहे. त्याचे स्टेप्स काय, त्याचा फॉर्म्युला काय, त्याचे इम्पॉर्टन्स काय, त्याची डेफिनेशन काय. या ट्रेडिंग ऑन इक्विटी सिमिलर टाइप्समध्ये आहे. बघा, ट्रेडिंग ऑन इक्विटी रेफर्स टू युजिंग ऑफ बॉरोड फंड्स टू इन्क्रीज रिटर्न्स ऑन इक्विटी शेअर होल्डर. बघा, काय फंड दुसऱ्याचा आपण काय करतो? लोन घेतोय. लोन घेऊन काय करतो? रिटर्न फॉर इक्विटी शेअर होल्डरला आपण काय करतो? वाढवतोय. म्हणजे
दुसराच पैसा घेतो आणि वाढवतोय दुसऱ्यासाठी, तर यालाच आपण म्हणतो ट्रेडिंग ऑन इक्विटी. बघा मेकॅनिझम काय, कंपनी रेजेस फंड थ्रू लोन ऑर डेब्ट इन्स्ट्रुमेंट्स. These funds are invested in operations. If the ROI exceeds the cost of debt, the excess benefits the shareholders. बघा याला बिझनेसला लागणारे ₹100. ₹100चं लोन घेतलं त्यांनी आणि हे ₹100चं लोन घेऊन त्यांनी कमवले ₹120. आता ₹20चा प्रॉफिट काढला. हे प्रॉफिट कुणाचं झालं हो? ₹20चं सगळं खर्च मायनस करून ₹20 प्रॉफिट शेअर होल्डरचं झालं. त्यालाच काय म्हणतो ट्रेडिंग ऑन इक्विटी. हे शेअर होल्डरचं रिटर्न वाढवतो आणि बट कधी-कधी याचे डिसएडव्हांटेजेस काय, फायनान्शियल रिस्क सुद्धा वाढवतो. लोन तुम्ही जर घेतलं आणि भरपाई नाही केली लोनची तर तुम्हाला खड्डा बसू शकतो. हे त्याचे डिसएडव्हांटेजेस आहे. बघा फंड फ्लो स्टेटमेंट आपण ऑलरेडी कव्हर केले, त्याची काय युटिलिटीज आहेत बघा, ते तुम्ही रीड करा. इंटरनल रेट ऑफ रिटर्न बघा, आताच मी तुम्हाला सांगितलं तुमचे जे नेट प्रेझेंट व्हॅल्यू जे असते याला काय करायचं, आपल्याला 0 पर्यंत घेऊन जायचं. म्हणजे 0 पर्यंत जर घेऊन गेलं अशा प्रकारे घेऊन जायचं की त्याला प्रॉपर डिस्काउंट देऊन घेऊन जायचं. डिस्काउंट म्हणजे आपल्याला ती व्हॅल्यू काढायची असते डिस्काउंटची. काय डिस्काउंट दिल्यानंतर माझी आजची ₹10,000ची व्हॅल्यू उद्यामध्ये मला 0 होणार आहे. म्हणजे मी जर समजा आज हे ₹10,000ला मी 100% डिस्काउंट दिलो तर उद्या माझी व्हॅल्यू किती होणार आहे, 0 होणार आहे. हेच डिस्काउंटिंग फॅक्टर आपल्याला काढायचा असतो. त्यालाच आपण काय म्हणतो इंटरनल रेट ऑफ रिटर्न. त्याचे हे काय फॉर्म्युला आहे, प्रोजेक्ट इव्हॅल्युएशन असेल, कंपॅरिझन असेल, डिसिजन रूल घेण्यासाठी. बघा तुमचं IRR जे आहे, तुमचं कॉस्ट ऑफ कॅपिटलपेक्षा ग्रेटर असेल तरच तो प्रोजेक्ट तुमच्यासाठी प्रॉफिटेबल आहे. कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणजे काय, समजा तुम्ही लोन घेतलाय 15%नी, तुमचा खर्च किती आहे 15%, तुमचा IRR किती आहे 18% आहे. म्हणजे 3% तुम्ही प्रॉफिटमध्ये आहे. म्हणजे ग्रेटर दॅन युअर कॉस्ट ऑफ कॅपिटल, देन दिस बिझनेस ऑर दिस IRR इज अ प्रॉफिटेबल अँड यू कॅन कंटिन्यू विथ दिस बिझनेस. जर समजा तुमचं कॉस्ट ऑफ कॅपिटल 15% आहे आणि तुमचा IRR जो आहे ना तो 12% आहे, म्हणजे -3% मध्ये आहे, तुम्ही 3% लॉसमध्ये आहे, तर त्यावेळेस तुम्हाला हे प्रोजेक्ट काम करण्यासाठी परवडत नाही. तुमच्या खिशातले पैसे चाललेत हे प्रोजेक्ट रन करायला, तर त्यावेळेस हे प्रोजेक्ट तुम्ही डिक्लाइन करू शकता. बेसिक रूल आहे, दॅट इज द IRR. त्याचे ॲडव्हांटेजेस डिसएडव्हांटेजेस यू कॅन रीड. देन टाइम व्हॅल्यू ऑफ मनी, व्हेरी इम्पॉर्टंट. बघा मी आज तुम्हाला ₹100 दिलेत. आजचे ₹100 मी पुढच्या 10 वर्षानंतर सांगतो किती व्हॅल्यू असणार आहे याची. हे आजचे ₹100 मोठे असणार आहेत तुमचे ॲज कंपेअर टू पुढच्या 10 वर्षामध्ये. कारण पुढच्या 10 वर्षामध्ये तुमची इन्फ्लेशन वाढणार आहे, महागाई वाढणार आहे आणि सगळ्या गोष्टी. आता बघा आपल्या आई-वडिलांनी वगैरे 2000च्या काळामध्ये वगैरे काहीतरी घर वगैरे इन्व्हेस्ट केले असेल. त्या काळात त्यांना 10 लाखाला 20 लाखाला काय एकदम प्लॉट भेटला. पुण्यामध्ये प्लॉट भेटला, बंगलो भेटला, समजा काही भेटला असेल. तर आज तुम्हाला इझी आहे 10 लाखात बंगलो घेणे, फ्लॅट भेटणे, एक रूम भेटत नाही तुम्हाला 10 लाखामध्ये. तर ही कंडिशन झाली. म्हणजे त्या काळातले ₹10,00,000 आजच्या 1 कोटीच्या बरोबर आहेत. म्हणजे आज त्या 10 लाखाची व्हॅल्यू 0 झालेली आहे. त्यालाच काय म्हणतो टाइम व्हॅल्यू ऑफ मनी. इट इज द फायनान्शियल कन्सेप्ट दॅट स्टेट्स मनी अवेलेबल टुडे इज वर्थ मोर दॅन द सेम अमाउंट इन द फ्युचर ड्यू टू इट्स अर्निंग पोटेन्शियल. म्हणजे फ्युचरमध्ये आजचे जे पैसे आहेत, जे काही व्हॅल्यू आहे फ्युचरमध्ये ते कमी असणार आहे, कारण आजची व्हॅल्यू त्याची जास्त असते. त्यालाच आपण म्हणतो टाइम व्हॅल्यू ऑफ मनी. तर प्रेझेंट व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला आहे, फ्युचर व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला आहे. सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट आणि डिस्काउंट रेटमध्ये आपण याला काढू शकतो. इम्पॉर्टन्स काय, इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेणे, लोन घेणे, रिटायरमेंट प्लॅनिंग करणे, कॅपिटल बजेटिंग करणे, हे टाइम व्हॅल्यू ऑफ मनीनुसार आपण करू शकतो. बघा आपल्याला कधी-कधी मॉडर्न अप्रोचेस टू द फायनान्शियल मॅनेजमेंट येऊ शकतं. कोणकोणते मॉडर्न अप्रोचेस बघा, व्हॅल्यू बेस असतील, रिस्क मॅनेजमेंट बेस असतील, फायनान्शियल मॅनेजमेंट बेस असतील. बिहेवियर तुमचं कसं आहे इन्व्हेस्टरचं किंवा तुमचं कस्टमरचं, त्याच्यावरती तुमचं फायनान्स अप्रोच आपण करू शकतो. आणि देन डायनामिक जी चेंजिंग आहे, रिअल टाईम चेंजिंग आहे, की बाबा टेक्नॉलॉजी येते, AI येते, मशीन लर्निंग येते, त्यामुळे फायनान्समध्ये काय चेंजेस होतात, हे सर्व गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, ॲनालिसिस करायच्या आहेत. त्यालाच आपण काय म्हणतो अप्रोच म्हणतो. वेगवेगळे अप्रोच, रिस्कवाला अप्रोच वेगळा, तुमचा डायनामिकवाला अप्रोच वेगळा, बिहेवियरवाला अप्रोच वेगळा आणि व्हॅल्यू बेसवाला अप्रोच वेगळा. अशा मल्टिपल अप्रोचेसने आपण काय करत असतो, थिंक करत असतो आणि यालाच आपण काय म्हणतो मॉडर्न अप्रोचेस. यू कॅन रीड इन डिटेल्स. देन ट्रेंड अनालिसिस, लास्ट टाइम बघितले. ट्रेंड अनालिसिस काय असतो, हिस्टॉरिकल डेटा घेणे, त्याचं पिरियड चूज करणे आणि काय चेंजेस झालेत काय नाही ते डेटा तुमचा इंटरप्रिट करणे आणि फ्युचर फोरकास्टिंग करणे, याच्यासाठी आपल्याला ट्रेंड अनालिसिस असतं. म्हणजे पास्ट डेटा तुमचा जो आहे तो आपल्याला अनालिसिस करायचा आहे, परफॉर्मन्ससाठी ट्रेंड आयडेंटिफाय करायचे आणि फ्युचर फोरकास्टिंग करायचे, की बाबा कशा प्रकारे माझा बिझनेस रन करू शकतो. मागच्या वर्षी मी ₹100चा प्रॉफिट काढला होता आणि ह्या वर्षी 6 मंथ क्वार्टरमध्येच मी काय काढलेलं आहे, 2 क्वार्टरमध्येच मी याचं जवळपास ₹120 केलेले आहेत. म्हणजे फ्युचर आता उरलेल्या 6 महिन्यामध्ये माझा एक्सपेक्टेड अंदाज आहे की मी आणखी 120
तर करणारच आहे. म्हणजे बेसिकली तुमचा 100 मागच्या वर्षीचा रिव्हेन्यू होता, ह्या वर्षी 240 झाला. काय केलं मी पास्ट डेटावरती अनालिसिस केलं, त्यालाच मी काय म्हणतो ट्रेंड अनालिसिस. हे सिंपल आहे. चलो देन ह्याचे ॲडव्हांटेजेस डिसॲडव्हांटेजेस यू कॅन रीड ऑन युअर ओन. बेसिक सिंपल पॉईंट्स आहेत. चलो कॅपिटल बजेटिंग प्रोसेस बघा. कॅपिटल बजेटिंग प्रोसेस व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज कुठे आहे आणि त्याचं एस्टिमेटेड कॉस्ट फ्लो कॅश फ्लो किती येणार आहे बिझनेसमध्ये, त्या पर्टिक्युलर इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीमध्ये मी जर इन्व्हेस्ट केलं तर मला किती पैसे रिटर्न भेटणार आहेत त्याचं एस्टिमेशन काढतो आपण. किती टक्के आपल्याला डिस्काउंट रेट द्यावं लागते की पर्टिक्युलर व्हॅल्यू आपल्याला आजची जे टाईम व्हॅल्यू ऑफ मनी आहे ती फ्युचरमध्ये आजच्या व्हॅल्यूपेक्षा जास्त असली पाहिजे, त्याच्यासाठी किती डिस्काउंट रेट द्यावं लागतं मला ते चेक करायचं आहे. देन वेगवेगळे NPV नेट प्रेझेंट व्हॅल्यू, IRR, पेबॅक पिरियड इंडिकेशन्स वापरू शकतो मी बिझनेस इव्हॅल्युएशन करण्यासाठी. रिस्क असेसमेंट करू शकतो बिझनेसची. देन प्रॉपर डिसिजन मेकिंग करतो की वेदर टू इन्व्हेस्ट ऑर वेदर नॉट टू इन्व्हेस्ट बिझनेसमध्ये, हे डिसिजन मेकिंग करायचं असतं. जर समजा इन्व्हेस्ट केलं तर त्याला इम्प्लिमेंटेशन करा, मॉनिटरिंग करा. देन नंतर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर पोस्ट ऑडिट कंप्लीशन तुम्हाला करायचं आहे की बाबा काय आपण चूक केली, काय हे केलं, सगळं गोष्टी तुम्हाला काय करायच्या त्याच्यामध्ये हे अनालिसिस करायचं आहे आणि त्याच गोष्टीला आपण कॅपिटल बजेटिंग प्रोसेस म्हणत असतो. देन डिस्काउंट टेक्निक्स ऑफ कॅपिटल बघा. डिस्काउंट देण्याचे 3 ते 4 टेक्निक्स आहेत. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे नेट प्रेझेंट व्हॅल्यू डिस्काउंट देऊन काढतो आपण 10%. 10% कसं 1/1.10 असेल, 1/15%, 1/1/15 हे डिस्काउंट देऊन NPV काढत असतो आपण. IRR पण डिस्काउंट पहिल्या सुरू आपण 10% घेतो, पुन्हा असं काय करता येईल की ही 0 पर्यंत जाईल, कुठलं डिस्काउंट रेट दिल्यानंतर ही 0 होणार आहे ते डिस्काउंट रेट ॲज्युम करून डिस्काउंट देतो. प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स बघा, म्हणजे किती टक्के प्रॉफिटेबिलिटी आहे. इफ रेशो इज अबोव्ह 1 दॅट इंडिकेट्स दॅट बिझनेस इज प्रॉफिटेबल. म्हणजे तुमचा PI जो आहे प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स ग्रेटर दॅन 1 असला पाहिजे, हे लक्षात ठेवा तुम्हाला. जर तुमचा PI असेल 0.53 तर बिझनेस इज नॉट व्हेरी इंटरेस्टिंग टू इन्व्हेस्ट. तुम्हाला काय इन्व्हेस्ट करण्यासाठी तेवढा इंटरेस्ट नाही आहे. तुमचा PI जो आहे तो 2% आहे, म्हणजे व्हेरी इंटरेस्टिंग टू इन्व्हेस्ट, अशा प्रकारे लिहू शकता. त्याचे इम्पॉर्टन्स वगैरे तुम्ही रीड करा. चलो लिव्हरेज. व्हॉट इज लिव्हरेज बघा. आपण काय करतो बिझनेस चालवण्यासाठी डेट घेतो. प्रॉपर डेट घेऊन त्याच्यावरती आपण हाय रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जनरेट करतो. ह्या गोष्टीला आपण म्हणतो लिव्हरेज. बघा लिव्हरेज म्हणजे काय, प्रॉपर डेट घेऊन उधार पैसे घेऊन बिझनेसचा ROI इन्क्रीज करणे म्हणजे लिव्हरेज करणे. बघा द लिव्हरेज रेफर्स टू यूज ऑफ बॉरोड कॅपिटल टू इन्क्रीज द पोटेन्शियल रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट्स. बाय using leverage, company can control a larger amount of assets with smaller equity investment. Essentially, it magnifies potential gains and potential losses. बघा टाइप्स ऑफ लिव्हरेज आपल्याला माहिती आहे. लिव्हरेज काढायचं. आणखी तुम्हाला मी सांगितलं होतं सुरुवातीला इम्पॉर्टंटमध्ये लिव्हरेजेस सुद्धा करा. लिव्हरेजेसचा एक स्पेसिफिक फॉर्मॅट आहे. ते फॉर्मॅटमध्ये टाकलं की तुम्हाला लिव्हरेज भेटत असतं आणि लिव्हरेजेस सुद्धा इम्पॉर्टंट आहे. दर 2 वर्षाला तुम्हाला लिव्हरेजचा क्वेश्चन्स येत असतो आणि व्हेरी इझी आहे. ऑपरेटिंग लिव्हरेज काढणे. ऑपरेटिंग लिव्हरेज कसा काढतो, आपला फॉर्म्युला आहे बघा EBIT बाय EBT. देन तुमचं हे फायनान्शियल लिव्हरेज आहे. ऑपरेटिंग लिव्हरेजचा फॉर्म्युला आहे तुमचा कॉन्ट्रीब्युशन बाय EBIT. ठीक आहे. देन कंबाईन लिव्हरेज येतो शेवटी FL इंटू OL. हे फॉर्म्युला यूज करा, तुम्हाला हे लिव्हरेज भेटून जातं. ह्याचे 3 टाईप्स आहेत, व्हेरी इम्पॉर्टंट. काय एक्झाम्पल आहे तुम्ही हे रीड करा आणि त्याचे ॲडव्हांटेजेस काय, पोटेन्शियल रिटर्न वाढू शकतो, टॅक्स बेनिफिट येऊ शकतो तुम्हाला, कारण डेट घेतल्यानंतर इन्कम टॅक्समध्ये तुम्ही क्लेम करू शकता. त्याच्यावरचा इंटरेस्ट कंपोनंट ॲज अ खर्चा म्हणून क्लेम करू शकता. देन एनहान्स द ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज. तुमचं ऑपॉर्च्युनिटी वाढणार आहे, पैसा आला तुमच्याकडे, एक्सपांड करणार आहे, इन्व्हेस्ट करणार आहे आणि तुमचे ओव्हरऑल कोणाला पर्सेंटेज देण्याची गरज नाही की तो 10% इक्विटी घे वगैरे. तुम्हाला मी लोन घेतलं, इंटरेस्ट दिलं, संपला विषय माझा. हे मला लिव्हरेजचे काही फायदे आहेत. काय ह्याचे डिसएडव्हांटेजेस आहेत. एव्हरी कॉइन्स कम्स विथ 2 साइड्स, पॉझिटिव्ह अँड 1 इज निगेटिव्ह. तसंच ह्याचे निगेटिव्ह आहेत. रिस्क वाढतो. लोन जर तुम्ही फेडू नाही शकले फ्युचरमध्ये तर काय, त्याच्याबद्दल काय विचार केले, काय अनालिसिस काय आहे का. इंटरेस्ट पेमेंट द्यावं लागतं, त्याच्याबद्दल बी थिंकिंग करावं लागतं. आणि डेट कॉन्व्हिनियन्स. कंपनीज मे फेस रेस्ट्रिक्शन्स अँड लिमिटेशन ऑन देअर फायनान्शियल ॲक्टिव्हिटीज ड्यू टू कॉन्व्हिनियन्स इन डेट ॲग्रीमेंट्स. बघा डेट ॲग्रीमेंट्समध्ये काय काय आपण क्लॉज टाकतो, त्या क्लॉजमुळे फ्युचर एक्सपान्शनसाठी आपल्याला काय हे आपल्यामध्ये रिस्क येऊ शकते वगैरे. हे काय डिसॲडव्हांटेजेस आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट. अशा प्रकारे आपल्याला हे थेअरी कव्हर करायची. व्हेरी इझी थेअरी. आपण सर्व थेअरी काय एकदम क्विक ग्लान्स केलेला आहे. तुम्हाला हे अशाच प्रकारे ग्लान्स करायचं आहे आणि लास्ट मोमेंटला थेअरी रिकॅप करून एक्झाममध्ये रिप्रोड्यूस करायचं आहे. विदाऊट रिप्रोडक्शन यू कॅन नॉट गेन द मार्क्स इन द थेअरी. तुम्हाला मॅक्सिमम
जे टेक्निकल लँग्वेज मी इथं दिले ना, याच्याच लँग्वेजमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. नाही जमलं, शेवटी ऑप्शन आहे ना, ओन लँग्वेजमध्ये लिहा ना. व्यवस्थित लिहा, काय तुम्हाला कोणी बंधन नाही घातलं. बट टेक्निकल पेपर जो आहे तुमचा फायनान्शियल मॅनेजमेंट, देन BRM, देन तुमचा लीगल आस्पेक्ट ऑफ बिझनेस. ह्या पर्टिक्युलर पेपरमध्ये तुम्हाला ॲज अ स्टुडंट ऑफ MBA तुम्हाला काय एक्स्पेक्टेड आहे? टेक्निकल लँग्वेज एक्स्पेक्टेड आहे. कशासाठी? मॅक्सिमम मार्क गेन करण्यासाठी. अशा प्रकारे हे आपलं थिअरी पार्ट आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? एकदा थंब द्या. काही क्वेरीज असतील तर विचारा. ओके. आपण भेटूया नेक्स्ट सेशनला. थँक यू व्हेरी मच.